चंद्रकांत भाऊ वरखे, आदरणीय वसंत फुके सर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आज राजीव गांधींची जयंती आहे. आज माझ्या वडिलांचाही वाढदिवस असायचा आणि माझ्या वडिलांचे एकदम चांगले मित्र त्याचा आनंदराव सुभेदार इथं आहेत, पितृतुल्य आहेत. तर त्यामुळे खरंच मनापासून खूप आनंद होतोय. आज दाभोळकरांची पुण्यतिथी आहे आणि काल आमचा अमरावतीमध्ये कार्यक्रम झाला आणि बरेच जण भेटायला येत होते. त्यातला एक जण आला आणि मला स्टेजवरती म्हणाला की आरबीमधल्या तुमच्या भाषणानंतर संघाची काही लोक असं मला म्हणाली की या माणसाचा अजून दाभोळकर पानसरे का होत नाहीये. तर मी त्याला म्हटलं की तुला जो कोण माणूस म्हटला त्याला जाऊन सांग की निरंजन टकले दाभोळकर आणि पानसरे नाहीये, तो प्रतिहल्ला करेल. तो मरणार तर नाहीच, पण तो प्रतिहल्ला करेल. तर अशा पद्धतीने ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आज हा जो ऍक्च्युली स्वातंत्र्याचे वैरी हा आपण विषय घेतलेला आहे, याची काही कारणं खरं तर आहे. त्यातही विशेषतः हा जो मनोहर कुलकर्णी नावाचा सांगलीचा एक माणूस, जो त्याचं खरं नावही लावत नाही, खरं आडनावही लावत नाही. आणि काल जसं देशपांडे सर अमरावतीमध्ये म्हणाले की मोहनदास करमचंद गांधी या नावातलं करमचंद आम्हाला माहिती आहे, मनोहर आणि कुलकर्णीचं मधलं नाव आम्हाला माहीतच नाही. आणि ते तोही सांगत नाही आणि त्यांनी नामांतर स्वतःचं करून घेतल्यानंतरचं भिडे पण सांगत नाही की ते मधलं नाव काय आहे. तर ज्याला मधलं नावच सांगता येत नाही, ज्याला खरं नाव सांगता येत नाही, ज्याला खरं आडनाव सांगता येत नाही, तो माणूस महात्मा गांधींबद्दल, महात्मा फुल्यांबद्दल अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये बोलायला लागला. आणि खरं हे कोश्यारीपासून सुरू झालं, भगतसिंग कोश्यारी. आणि तेव्हाच खरं वाटायचं. मगाशी आम्ही बोलत असताना मला असं झालं की रक्त का उसळत नाही या महाराष्ट्राचं. इतकी अवहेलना या महापुरुषांची करायची. म्हणजे स्वातंत्र्य दिनच नाही, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही असं हा म्हणतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा तिरंगा फडकवायचा नाही, तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नाही आणि हा दुखवटा दिन म्हणून साजरा करायचा. त्याच्याही वर कोणाच्या प्रतिक्रिया नाही. मग म्हणून मी सांगलीला गेलो आणि सांगलीला सभा घेतली. मी सांगितलं की मी सांगलीमध्ये 15 ऑगस्टला येणार. सांगलीच्या कलेक्टर ऑफिस समोर मला शक्य तेवढा सर्वात मोठा झेंडा घेऊन मी उभा राहणार. कारण हा जिल्हा कोणाचा हे तुम्ही सांगलीच्या लोकांनी ठरवा. हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे का हा या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेचा जिल्हा आहे. आणि त्यांना जर क्रांतिसिंह म्हणायचं असेल तर जे मिळालं 15 ऑगस्टला त्याला स्वातंत्र्य म्हणावं लागेल. आणि त्याला जर स्वातंत्र्यच म्हणायचं नसेल तर मग त्यांना क्रांतिसिंह म्हणण्यात काय अर्थ आहे. पण तसं जर नसेल करायचं तर इथं छाती उभी करून पहिले की आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. जे येणार असतील ते येतील, जे नसतील येणार ते नाही येणार. मी एकटा आलो तरी चालणार. त्यांनी सांगितलं होतं की त्याचे 10-20 हजार धारकरी आहेत. म्हटलं 20,000 तुकडे करतील, पण स्वातंत्र्य दिन साजरा करणं हा गुन्हा नाहीये, त्यामुळे मी तो साजरा करणार. बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही करा म्हटलं. आणि तो 15 ऑगस्टला सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिन साजरा केला. 5-5.5 हजार लोक जमली तो स्वातंत्र्य दिन साजरा करावा. आणि हे जे उन्मत्त झालेले बैल आहेत ते शिंगाला धरून रोखावे लागतील. हे असं दुसऱ्या कुठल्या पद्धतीने होणार नाही. त्याच्यामुळे यांना कितीही सामोपचाराने तुम्ही करायला गेलात, बोलायला गेलात, सांगायला गेलात तरी ते होणार नाही. त्याचा तेवढाच द्वेषाने आणि प्रतिकार करावा लागेल. द्वेषाने नाही, द्वेषाने तो प्रतिकार करावा लागेल. आणि मग असं वाटायला लागलं की हे जर व्हायला लागलेलं आहे आणि खोटी प्रतिकं लोकांसमोर उभी केली जातात. महात्मा गांधींच्या नावाने म्हणजे मला असंही म्हणतात की प्रातस्मरणीय करून टाकले संघाने. म्हटलं महात्मा गांधींच्या पेटावरच संघाचं प्रेम आहे, आयुष्यावर नाही. त्यामुळे ते प्रातस्मरणीय करतात आणि मग दिवसभर गांधींच्या नावाने त्यांच्या तोंडून मौखिक जुलाब चालू असतात. तर असं जर होत असेल, पंडित नेहरूंची बदनामी केली जाणार असेल तर मग यांचा खरा इतिहास सांगायला लागेल. ते जयराम रमेश असं म्हटले की आमच्या नेत्यांबद्दल तुम्ही खोटं बोलणं बंद करा, मग आम्ही खरं बोलणं बंद करू. माझं म्हणणं तुम्ही काही करा, आम्ही खरं बोलत राहू. आणि आतापर्यंत आम्ही तुमच्या व्यक्तिगत गोष्टींबद्दल किंवा तुमच्या नेत्यांच्या गोष्टींबद्दल बोलत नव्हतो, पण आता नाईलाज आहे, तुम्ही भाग पाडलेला आहे.
त्यामुळे आम्हाला हे बोलणं भाग आहे. आणि याची सुरुवात दुर्दैवाची गोष्ट आहे पण देशाच्या पंतप्रधानांनीच केली की भगतसिंगांना भेटायला पंडित नेहरू गेले होते का लाहोर. म्हणजे आम्ही शोधून काढलं की भगतसिंगांना भेटायला पंडित नेहरू 2दा गेले होते. पण मग अमित शहा तुरुंगात असताना तुम्ही गेले होते का भेटायला? किंवा अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब देवरस तुरुंगात असताना तुम्ही भेटायला गेले होते का? तेव्हा तर तुम्ही सरदारजीचं वेश घालून फरार झालेले होते आणि तुम्ही पंडित नेहरूंबद्दल विचारता. सरदार पटेलांच्या अंतिम संस्काराला पंडित नेहरू गेले होते का? नव्हते गेले. असं हा माणूस खोटं धादांत बोलून मोकळा झाला. आणि म्हणून मग बऱ्याच गोष्टी शोधत गेलो तर आता ते सगळेच उल्लेख येतील. आणि मग असं येतं की मग यांच्याबद्दल बोलायला हवं, काही नाईलाजात झालेला आहे. आणि 2015 साली ऍक्च्युली 2014 साली द वीक मॅगझिन मध्ये मी काम करत असताना मी मोदींच्या गुजरातमधल्या भ्रष्टाचारावरची एक खूप मोठी कव्हर स्टोरी केली होती, मास्क ऑफ द मेस्कॉट अँड सिक्रेट्स ऑफ द एम्पायर. आणि ती स्टोरी ज्या वेळेला केली तर मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये सगळे पत्रकार माझी चेष्टा करत होते, निकाल येत होते आणि सगळे मला हसत होते की तू एकटा येणार 26 पानाची स्टोरी तू याच्यावरती अख्खं इन्व्हेस्टिगेट करून करत बसलास सगळ्या 33 जिल्ह्यांमध्ये फिरून वगैरे. पण काय झालं निवडणुकीमध्ये तर मला सुदैवाने असं आहे की असं मी निराश कधी होत नाही. तर मी तिथून उठलो. मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये माझे एक मित्र आहेत डॉक्टर विवेक बेलेकर, सायकोलॉजी डिपार्टमेंटचे. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला तू मानसशास्त्रीय अनालिसिस सांग की लोकांनी या मोरांना का निवडलं. आणि त्यांनी मला असं सांगितलं की आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पब्लिक डिस्कोर्स जो असायचा तो डेमोक्रेसी, पीस, प्रॉस्पेरिटी, जेंडर इक्वॅलिटी, सोशल जस्टिस याच गोष्टींबद्दल व्हायचा. आणि या सर्व व्हॅल्यूज या फेमिनिन व्हॅल्यूज आहेत. आणि फेमिनिन व्हॅल्यूज हरवता येत नाहीत, कधीच हरवता येत नाहीत. त्या बदनाम कराव्या लागतात. त्यामुळे त्या पहिल्यांदा बदनाम करण्यासाठी एक इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचं कॅम्पेन चाललं. आणि ते बदनाम झाल्यानंतर एक मस्क्युलिन इमेज प्रोजेक्ट झाली जी सोपी उत्तरं सांगायला लागली. लाल आग दिखाएंगे, 1 के बदले 10 सिर काट के लाएंगे, 56 इंच का सीना, 100 दिन में काला धन वापस लाएंगे. आणि लोकांना त्या सोप्या गोष्टी आवडतात. म्हणजे आपली ही भारतातल्या लोकांची मानसिकता आहे की ते जे पूर्वी असायचं ना पाश्चिमात्य संस्कृतीचं भारतावर आक्रमण होत आहे मग ते कसं परतवायचं. तर मग आर्चिस गॅलरीवरती हल्ला करायचा, 4-5 व्हॅलेंटाईन डेची ग्रीटिंग कार्ड फाडून टाकायची आणि मग असं समजायचं की ते पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण परतवलं. इतकं सोपं करून टाकायचं. तर त्यांना ते असं वाटलं की या माणसाला निवडून दिलं की हे आपले प्रश्न सुटणार, त्यामुळे ते केले. आता याला हरवायचं असेल तर पुन्हा त्याच फेमिनिन व्हॅल्यूज बद्दल सातत्याने आणि आग्रहाने बोलत राहावं लागेल. आणि मग मी माझ्या आजोबांची डायरी वाचत होतो. तर त्यांची डायरी वाचताना एक उल्लेख एका ठिकाणी असा होता की आज महात्मा गांधी भारतात आल्यानंतर पहिल्यांदा नाशिकला आले. आमच्याकडे वसंत व्याख्यान मला माझ्या आजोबांनी सुरू केली आणि वसंत व्याख्यानमध्ये भाषण करण्यासाठी महात्मा गांधी आले होते. तर आज ते पहिल्यांदा आले. म्हणून मग मी गांधीजी भारतात कधी आले हे बघत होतो. तर 9 जानेवारी 1915 महात्मा गांधी भारतात परत आले. आणि मग मला एकदम असं झालं की आता मे महिन्यामध्ये हा नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान झालाय. आता एका ठिकाणी असं झालं की मी असं आरे पुढे करून बोलतो की तो मोदी किंवा हा मोदी असं मी बोलतो. मला एका कार्यक्रमामध्ये एक जण उभं राहिलं आणि तो मोदी काय बोलतो. मी म्हटलं मग ती म्हणू का. तर असं ते झालं म्हणून तो योगायोगाने सांगितलं. तर मग मला मनात असं आलं की ही सत्ता आल्यानंतर आता 100 वर्षानंतर हे शोधणं जरुरी आहे की 100 वर्षानंतरचा भारत गांधींबद्दल काय विचार करतो, 100 वर्षानंतरचा भारत गांधींनी दिलेल्या मूल्यांबद्दल काय विचार करतो. आणि मग मी त्याच मार्गावरती ज्या मार्गावरती गांधीजी भारतात फिरले त्याच पद्धतीने रेल्वेच्या जनरल क्लास थर्ड क्लास कंपार्टमेंटनी 17,432 किलोमीटर फिरलो आणि हजारो लोकांशी ट्रेनमध्ये इंटरॅक्शन्स होत होत्या. मुघलसराय स्टेशनला वाराणसीहून पटण्याला जात असताना मध्ये मुघलसराय स्टेशनला सकाळी ट्रेन थांबली 6:30-7 वाजता आणि 10-12 मुलं त्या मुघलसरायची त्या ट्रेनमध्ये चढली. आता त्या मुघलसरायचं नाव बदलून टाकलं, त्याचं नाव केलं दीनदयाल उपाध्याय. तर आणि दीनदयाल उपाध्यायांचा खून कोणी केला असं जनसंघाचे सत्यशोधन समितीचे जे प्रमुख होते बलराज मधोक त्यांनी पुस्तकच लिहून ठेवलं. ते यांनी गायब केलं मार्केटमधून, पण ते आहे माझ्याकडे.
तर त्यांनी लिहून ठेवलं की दीनदयाल उपाध्यायांचा खून अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि नानाजी देशमुख या तिघांनी केला. तर वाजपेयी मोदींनी काय केलं, ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं स्टेशनला, आणि ज्यांनी खून केला त्यातल्या दोघांना दिलं भारतरत्न, वाजपेयींना आणि नानासाहेब देशमुखांना. त्यांना भारतरत्न म्हणजे खुन्यांचा कसा गौरव करायचा मथुरांपासून वाजपेयींपर्यंत हे वारंवार सिद्ध करून दाखवलं जातं. तर त्या स्टेशनवरती ट्रेन ज्या वेळेला थांबली त्यावेळेला ती मुलं ट्रेनमध्ये चढली, मी खालीच जमिनीवर बसलेलो होतो ट्रेनच्या मध्ये, आणि मी त्यांचा गोंधळ सुरू झाला तर मी असं तिरका झालो फोटो काढायला लागलो. फोटो काढायला लागल्यानंतर ते माझ्याकडे बघितलं, मला म्हणे क्या कर रहा है, तर म्हटलं तस्वीर ले रहा हूं. म्हणे क्यों, म्हटलं मी पत्रकार हूं. तर ते असे वरती लटकत लोंबकळत लोंबकळत माझ्यापर्यंत आले, आणि आल्यानंतर मला म्हणे कोणती पत्रिका में काम करते, म्हटलं द वीक मॅगझिन में. द वीक मॅगझिन में वो मल्याळम मनोरमा ग्रुप का. आणि तो मला पहिला धक्का होता की द वीक मॅगझिन कुठल्या ग्रुपचा आहे हे यांना माहिती आहे. तर मी त्यांना म्हटलं आपको मालूम है, तो हाँ हमको मालूम है, 120 साल पुराना ग्रुप है. तर मला तो पुन्हा एक त्याचा धक्का बसला. मग मला म्हणे ऐसे की घूम रहे हो. मग मी सांगितलं की असं असं 100 वर्ष होत आहे म्हणून मी फिरतोय. मग ते मला म्हणे की चंपारण द्यायचंय. तर त्यातला तर दुसरा मुलगा त्या मुलाला अडवून म्हणाला की अरे नहीं चंपारण 16-17 की बात है, ये 1915 की यात्रा कर रहे, गांधी जी रामकृष्ण मिशन गए थे पटना में. तर म्हटलं की हाँ मैं पटना ही जा रहा हूँ, रामकृष्ण मिशन ही मुझे जाना है. आणि मला तो खूप दुसरा धक्का होता की 15 साली गांधी कुठे गेले, 16ला काय केलं, 17ला काय केलं हे त्यांना माहिती होतं. तर मी त्यांना असं बोलता बोलता म्हटलं की आप सिर्फ अच्छी तरह पढ़े, आप सिर्फ पढ़े नहीं हो, अच्छी तरह से पढ़े हो. तो तो मुलगा मला म्हणे बाबूजी एक बात मत भूलिएगा, आप उस प्रांत के बच्चों के साथ बात कर रहे हो जहां विश्व का पहला विश्वविद्यापीठ था. आणि त्या मुलांना त्यांच्या त्या शिक्षणाच्या परंपरेबद्दल केवढा अभिमान आहे हे त्यातून कळत होतं. त्यातला एक मिथुन सिंग नावाचा मुलगा मला म्हटला, जो सकाळी कॉलेजला जायचा, दुपारी गवंड्याचं काम करायचा. तर तो मला म्हटला की बाबूजी गांधीजी मरे नहीं है, गांधीजी जिंदा है, आप ऐसा मत बोलो. तो मैं त्याला म्हटलं की तुम ऐसा क्यों सोचते हो. तो मैंने देखिए गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो सत्ता में आए हैं, मंदिर बनाने की बात करते हैं, लेकिन फिर भी इन 65-70 सालों में उन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्म होकर अपने बच्चे का नाम नथुराम रखेंगे तब हम कहेंगे कि शायद इस घर में गांधी जी की मौत होगी. लेकिन इस देश की परंपरा है, संस्कृति है कि इस देश में बच्चों का नाम कंस, दुर्योधन या नथुराम नहीं रखा जाता. आणि तो इतका पॉवरफुल थॉट त्या अतिशय गरीब कुटुंबातल्या मुलाकडून येत होता. असा ताणकण अंगावर आदळल्यासारखं ते झालं की या मुलाकडे स्मार्टफोन नाही, याच्याकडे वायफाय नाही, याच्याकडे कुठल्या मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप नाही. हा याचा ओरिजिनल थॉट आहे. आणि हा जर याचा ओरिजिनल थॉट असेल तर याच जनरेशन मध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. हीच जनरेशन पुन्हा एकदा भारताला वाचवेल. आणि मग ही भावना मनामधली पक्की झाली की अगदीच काही प्रेस क्लब मध्ये सगळेजण बोलतात तशी निराशाजनक परिस्थिती नाहीये, अजूनही हे केलं जाऊ शकतं. आणि मग त्या आमच्या गप्पांच्या दरम्यान आम्ही बरंच गांधी, नेहरू, गांधी, पटेल, गांधीजींना, गांधी, सावरकर असं बोलत होतो. आणि मग असं वाटलं, आणि नेमकी महाराष्ट्रातून मागणी सुरू झाली होती की भारतरत्न द्यावं. तर त्यामुळे मग असं वाटलं की याच्याबद्दलही आपण आता लिहायला पाहिजे, शोधायला पाहिजे. त्यात मी नाशिकचा, आणि मी नाशिकचा असल्यामुळे नाशिकमध्ये तर ते सावरकरांचं सगळं गुणगान लहानपणापासूनच आम्ही ऐकायचो. पण माझे आजोबा मला कायम सांगायचे की बंडल माणूस होता, आणि ते त्या काळामध्ये राहिलेले होते. म्हणजे त्यांचा जन्म 1882चा, त्यांचं निधन झालं 1986 झाले. 104 वर्षाचा इतिहास त्यांनी स्वतः पाहिलेला होता. तर ते कायम असं म्हणायचे. आणि मग हे त्यांची एक आणखी सवय होती की ते, मी त्यांना विचारायचो की असं तुम्ही का बोलता, तर ते म्हणायचे तू शोध. मग ही त्यांची एक सवय होती. मला आठवतं मी लहान शाळेमध्ये असताना 5वी मध्ये माझे वडील नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि शाळेमध्ये मला सगळे शिक्षक संजय गांधी संजय गांधी म्हणून चिडवायचे. मी 5वी मध्ये होतो. आणि एक दिवशी मी घरी येऊन वडिलांना म्हटलं की मला संजय गांधी म्हणून चिडवतात. तर ते मला म्हटले की हा ठीक आहे, त्यांना सांग गांधी आहे, गोडसे नाही, याचा अभिमान आहे.
तर मला संजय गांधी कोण हेही माहित नाही, मला गोडसे कोण हेही माहित नाही. मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, ते चंद्रात्रे नावाचे सर होते, ते मला त्यांनी परत बोलायला सुरुवात केली. मग मी त्यांना म्हटलं हा आहे गांधी, गोडसे नाही आहे याचा अभिमान आहे. तर त्यांना भयंकर राग आला. त्यांनी मला त्या प्लॅटफॉर्मवर उभं केलं, पहिले 10-15 मिनिटं मारलं. मग वर्गातल्या सगळ्या मुलांना सांगितलं की एकेकाने लाईन लावून यायचं आणि याच्या 2-2 मुस्कटीत मारायचा. 48 मुलांनी मला त्या दिवशी तोंडात मारलं. एकाच मित्राने फक्त मला मारलं नाही. आणि मी ओक्सामुक्षी रडत रडत घरी गेलो. वडील बाहेर कुठेतरी होते, घरात नव्हते म्हणजे. तर आजोबा होते, आजोबांनी विचारलं अरे काय झालं आहे, असं लालबुंद झाला होता चेहरा. तर ते मला म्हणजे काय झालं, तर म्हटलं आणि राग आला होता वडिलांचा की यांनी सांगितलेलं उत्तर दिलं म्हणून मला इतका मार खायला लागला. तर मी त्यांना सांगितल्यानंतर ते मला म्हणे तुला माहिती आहे का कोण गांधी? म्हटलं नाही माहिती. म्हणजे गोडसे? म्हटलं नाही माहिती. तर म्हणजे थांब एक मिनिट. ते गेले, त्यांच्या कपाटामधून त्यांनी एक पुस्तक आणलं, हिस्ट्री ऑफ काँग्रेस नावाचं. 1948-49 ते प्रसिद्ध झालं होतं. ते आणलं, त्यांनी मला दिलं. मला हे इंग्रजीत आहे, तुला आज काहीच वाचता येणार नाही, कारण 5वीत आम्हाला ABCD सुरू झाली होती शिकवायला. आज तुला काहीच वाचता येणार नाही, पण जसजसं कळत येईल, जसजसं वाचता येईल, जसजसं समजून घेता येईल, तसतसं हे वाचत राहा. हे ज्या दिवशी तू पूर्ण वाचशील त्या दिवशी तुला कळेल की गांधी कोण होते, गोडसे कोण होते, आणि तू दिलेल्या उत्तरामुळे त्या सरांना इतका राग का, आज तुला का मारलं हे उत्तर तुला कळेल. आता हा जो मार्ग आहे, म्हणजे एखाद्या मुलाला सांगण्याचं काही सांगू शकले असते, तुला का मारलं, मला का मारलं, हे मला काही कारण सांगू शकले असते, पण तुला का मारलं हे तू शोध. हा पद्धतीमधला फरक होता त्यांचा. तर म्हणून हा विषय ज्यावेळेला आला सावरकर, त्यावेळेला असं वाटलं की मग आता शोधायला पाहिजे. आणि मग मी दिल्लीची नॅशनल आर्काइव्ह, त्याच्यानंतर दिल्लीला नॅशनल नेहरू मेमोरियलची आर्काइव्ह, लखनौ मधली आर्काइव्ह, कलकत्त्यामधली आर्काइव्ह, महाराष्ट्र सरकारची मुंबईमधली आर्काइव्ह, नंतर सेल्युलर जेलची आर्काइव्ह, लंडन मधली इंडिया आर्काइव्ह, पॅरिस मधली इंडिया आर्काइव्ह, हे सगळ्याचे मिळून जवळजवळ 22,000 कागद शोधले. ते सगळे घेतल्या कॉपीज करून आणि त्या आल्या. आणि आणल्यानंतर मग त्याच्यावरती मी द वीक मॅगझिन मध्ये स्टोरी केली, जिचं टायटल होतं अ लॅम्ब लायनाइज्ड, म्हणजे एक शेळी जिला लोकांसमोर सिंह म्हणून प्रस्तुत केलं. आणि त्यांच्या त्या आयुष्याचे मी असे 4 टप्प्यामध्ये भाग केले होते. पहिला पार्ट जो होता तो एक, मी असं म्हणतो त्याला रोमॅन्टिक रेव्होल्युशनरी, की क्रांतीबद्दलचा रोमॅन्टिसिझम त्यांच्या डोक्यात होता. आणि म्हणजे जसं आपल्याकडे लहान मुलांना आपण गोष्टी सांगतो, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, आणि मग ते वाळूचे किल्ले बनवतात, खोटं घोड्यावरून चाललोय असं करून ते लढाया करतात शाळेच्या पट्टीने. तर तसा जो रोमॅन्टिसिझम असतो तो त्यांच्यामध्ये होता. त्यात त्यांनी पहिल्यांदा ते पुस्तक लिहिलं. म्हणजे आता काय झालं की नुकताच तो एका चित्रपटाचं ट्रेलर आला, आणि माझ्या ओळखीच्या मुंबईमध्ये एक फिल्म डिरेक्टर आहे, त्यांचा मला फोन आला. त्या मला म्हटल्या की अरे तू तो ट्रेलर पाहिलास का? तर म्हटलं हो पाहिला. तर म्हणजे काय मत आहे तुझं? त्यात तर बरंच काय काय ना, खुदीराम बोसला प्रेरणा दिली, सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली, भगतसिंगांना प्रेरणा दिली. तर म्हटलं पहिली गोष्ट तर त्यांची उंची होती 4 फूट 11 इंच, वजन होतं 49 किलो सावरकरांचं, आणि यांनी जो ऍक्टर घेतलेला आहे तो 6 फूट 3 इंच, आणि त्याची शरीरयष्टी आहे एकदम एखाद्या पैलवानासारखी. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन पासून प्रत्येक गोष्टीमध्ये लार्जर दॅन लाईफ करण्याचा प्रयत्न हा तिथंच दिसून येतो. गांधीजींची भूमिका बेन किंग्सलेनी केली तेव्हा बेन किंग्सलेनी उपोषण करून स्वतःचं शरीर कमी करून घेतलं. इथं उलट आहे, आणि याचाच अर्थ म्हटलं बाकीचं आपल्याला समजेल. तर म्हणजे नाही ते खुदीराम बोस वगैरे असं. तर म्हटलं आता असं आहे, सावरकरांचं पुस्तक 1857चं स्वातंत्र्य समर हे 1910 साली प्रसिद्ध झालं, आणि त्यानंतर ते सगळ्यांना माहीत झाले. खुदीराम बोस यांचा मृत्यू, खुदीराम बोस यांना फाशी 1908 साली दिली. म्हणजे हे लोकांना माहिती होण्याच्या 2 वर्ष आधी खुदीराम बोसला फाशी झाली. हे 1906 ला लंडनला गेले. तो 1908 ला फाशी झाला झाली. फाशी होत असताना त्यांनी आईला सांगितलं की आई तू काळजी करू नकोस, मावशीच्या पोटी मी पुन्हा जन्म घेतोय. माझं उरलेलं स्वातंत्र्य संग्रामाचं काम मी मावशीच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा येऊन करणार आहे. तुला मी फार काळ तू मला म्हणजे मिस करणार नाहीस, लवकरच मी तुला भेटायला परत येणार आहे. हे खुदीराम बोस. आता या खुदीराम बोसला यांनी कधी प्रेरणा दिली तो प्रश्नच आहे. मग
बाकी पुढच्या गोष्टी येतीलच, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगांच्या बाबतीत काय होतं. आणि मग असं करत 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 एक एक सगळे ते कागद मिळत होते. मग हे लंडनला गेले. मग लंडनमध्ये माझ्यावरती केस झाली होती, ज्यांच्या नातवानी केली होती. ते तो बिचारा रडलं कोर्टात, इतका त्याला हैराण केला होता. आणि मग झालं असं की यांना लंडनमध्ये 1908 साली एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग केल्याबद्दल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. केस चालली, 4 महिन्याची यांना शिक्षा झाली, कारण यांनी गुन्हा कबूल केला. आता त्यातला पार्ट एवढाच आहे की इंग्रजांनी अतिशय सभ्य शब्दामध्ये आरोप लिहिला की ही वॉज ट्राईंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. यांनी यांच्या कबुली जबाबामध्ये एलॅबरेट करून सांगितलं की मी काय काय केलं. आणि माझ्यावर घटना दाखल झाला त्यावेळेला मी एवढंच जजला म्हटलं की आबरू नुकसानीचा दावा दाखल करणारा माणूस आबरूदार असायला हवा की नको. आणि हे केस पेपर बघून मला सांगा की हा माणूस आबरूदार होता किंवा याला म्हणायचं. तर हे त्याचे पेपर. पण तरी त्या स्टोरीमध्ये मला काही व्यक्तिगत लिहायचं नव्हतं, कारण फक्त ती पॉलिटिकल स्टोरी होती. भारतरत्नाच्या कृती डज इट डिझर्व अशा अर्थाने. त्यामुळे मी त्या बातमीमध्ये मी त्याबद्दल काही लिहिलेलं नव्हतं. आता काय नंतर हे लोक आता म्हणजे हे सगळं बोलल्यानंतर वर्ध्यामधलं भाषण झालं, त्याच्यावरती कोणीतरी 4-5 मिनिटाचे मला उत्तर देणारे व्हिडिओ बनवले वगैरे. आणि मला उत्तर देताना काय उत्तर द्यायचं, हे टकल्या. अरे म्हटलं मला केस होते तेव्हाही लोक टकले म्हणायचे, मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला जे म्हणताय त्याच्याने मला बिलकुल राग येत नाही, कारण ते माझं आहे, रिअलिटी आहे. असं आहे ना, मी लोकांना फसवत नाही ना की नाव नरेंद्र सगळ्या नरांचा पण वर्तन असं तर नाही ना माझं, कमीत कमी. त्यामुळे मला काय वाटत नाही. म्हटलं तुम्ही काही टाकल्या म्हणा, नव्हतं आणखीन काय म्हणा, नो प्रॉब्लेम, अजिबात नाही. तर त्यामुळे ते बिचारे त्यांना त्रास होतो. आणि पूर्वी मी वाचायचो, हल्ली मी जास्त कॉमेंट वाचत पण नाही. मी ट्रोलिंग बिलिंग जे आहे ना ते खूप एन्जॉय करतो, कारण मला एवढी खात्री असते की रक्त त्यांचं गळतं. त्याच्यामुळे मला तर काही फरक पडत नाही किती का ट्रोल करेल. पण मग हा यांचा भाग झाला. नंतर मदनलाल धिंगरांनी कर्नल वायलीला ज्या वेळेला त्याचा खून केला, आता ज्या स्टोऱ्या सांगितल्या जातात की त्या कर्नल वायलीला ते रुपेरी रंगाचं पिस्टल यांनीच दिलं होतं, म्हणून मी आपलं तिथं गेलो, मी वेडासारखं शोधलं की याला वेपन कुठून मिळालं होतं, पोलिसांनी काही इन्व्हेस्टिगेट केलंय का. मग त्यावेळेस ते सगळे रिपोर्ट मिळाले. तेव्हा कळलं की मदनलाल धिंगरा हा गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. लंडन मधल्या 2 रायफल क्लबमध्ये त्याची मेंबरशिप होती आणि त्याच्याकडे 2 लायसन्स पिस्तूल होत्या. यांनी काय दिलेलं नव्हतं त्यांना. आणि त्यांनी याचा खून केल्यानंतर हे घाबरले आणि यांनी पोलिसांना दबावामध्ये सांगितलं की माझा त्याचा काही संबंध नाही. आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेली स्टोरी वेगळी आहे, तिथं पोलिसांना सांगितलं की माझा याचा काही संबंध नाही. आणि मग याने आपलं नाव घेऊ नये म्हणून त्याला भेटायला गेले. त्याला भेटायला गेल्यानंतर धिंगरांनी यांची जाहीर शिवीगाळ करून निर्भत्सना केली. आणि ही निर्भत्सना लंडनमध्ये पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी छापून आली. त्या बिचाऱ्यांनी सुदैव ते पेपर पण अजून ठेवलेत जातो. फार आर्कायवल, ब्रिटिशांचं आर्कायवल फारच जवळ असतं. मग हे पळून गेले. श्यामजी कृष्ण वर्मा त्या इंडिया हाऊसचे जे संस्थापक होते त्यांच्याबरोबर हे पळून गेले पॅरिसला. पॅरिसला मादाम कामांनी स्वतःच्या घरामध्ये यांची राहण्याची व्यवस्था केली. श्यामजी कृष्ण वर्मांनी मादाम कामांच्या असिस्टंटवरच बलात्कार केला. मग पॅरिस मधले पोलीस त्यांना पकडायला आले तेव्हा हे दोघं पुन्हा तिथून पळून गेले. हे लंडनला परत आले आणि श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला गेले. श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला गेले, तिथं आजारी पडले, तिथंच वाढले. तिथंच त्यांचं जे काही अंतिम संस्कार वगैरे असेल ते तिथंच झालं असेल सरकारकडून त्यांच्या त्यावेळेचा. आता 2015 साली आपले विश्वगुरू गेले होते लंडनला आणि विश्वगुरूंनी वेम्बले स्टेडियम मध्ये ब्रिटिश पंतप्रधानाच्या शेजारी उभं राहून भाषण करताना असं सांगितलं की मैं पहला प्रधानमंत्री हूं जो इंडिया हाउस का रिप्लिका जिसने कच्छ में बनाया और श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थियां स्विट्जरलैंड से लेके मैं कच्छ में गया और वहां पे वो अस्थियां रखी है. आता त्या ब्रिटिश पंतप्रधानाकडे एवढा इंटेलिजन्स असतो आलेला की हा जो श्यामजी कृष्ण वर्मा तिथं मेला 1908-9 साली,
हा बलात्काराचा आरोप झाला म्हणून पळून गेला होता. तो काही असा जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व नव्हतं की त्याच्या अस्थी स्वित्झर्लंड सरकारने 100 वर्ष जपून ठेवाव्या. त्यामुळे यांनी काय आणली का नुसतीच कुठली तरी राख आणली आणि त्या राखेला असं म्हटलं की श्यामजी कृष्ण वर्मा. पण बलात्काराचा आरोप असलेल्या माणसाच्या अस्थी यांनी कच्छमध्ये स्थापित केल्या. आणि मग हे ज्या वेळेला लंडनला परत आले त्यावेळेला यांना लंडनमध्ये अरेस्ट झाली. अरेस्ट झाल्यानंतर SS मॉरिया, स्टीमशिप मॉरिया नावाच्या बोटीने यांना परत भारतामध्ये घेऊन येत होते. मार्सलीला फ्रान्सच्या किनाऱ्यावरती ऑलरेडी कळवलं होतं की बोट आमची तिथं मेंटेनन्ससाठी थांबणार आहे. मेंटेनन्ससाठी बोट ज्यावेळेला थांबली त्यावेळेला यांनी त्या पोर्ट होलमधून समुद्रामध्ये उडी मारली. त्यांनी स्वतः असं लिहून ठेवलं की मी 7 मिनिट पाण्यात होतो. आता जे सांगा ना खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे ते विचार काही खवळलं नव्हतं. त्यांनी तिथं पाण्यामध्ये उडी मारली. त्यांच्या पाठोपाठ भगूरहून, नाशिक जिल्ह्याच्या भगूरहून 2 पोलीस नेले होते त्यांची ओळख पटवाला. त्या दोघांनी उडी मारली. किनाऱ्यावरती यांना पकडलं, परत आणलं. त्या दोघांना त्यावेळेला ब्रिटिश सरकारने 40,000 रुपये बक्षीस दिलं. ते बक्षीस पत्र सुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्हमध्ये आहे, ज्या 2 पोलिसांना दिलं. मग यांना भारतामध्ये परत आणलं. मुंबईला किला कोर्टमध्ये केस चालली. किला कोर्टमध्ये झालेल्या केसमध्ये यांनी पुन्हा, बॅरिस्टर होते ना, यांनी जबाब लिहून दिला. यांनी जबाब असा लिहून दिला की मी पाठवलेली पिस्तुलं माझ्या भावाला स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. त्यातून जर कोणाची हत्या केली असेल तर त्यासाठी माझ्या भावाला जबाबदार धरावं, माझा काही संबंध नाही. तर माझा काही संबंध नाहीची सुरुवात मदनलाल धिंगरापासून झाली. ती भावाला सुद्धा सोडलं नाही. हा एक डेंजर. आणि पण यांना शिक्षा झाली. यांना शिक्षा झाल्यानंतर यांना अंदमानला पाठवलं गेलं. 4 जुलै 1911 सावरकर अंदमानला पोहोचले. अंदमानच्या सेल्युलर जेलची जी जेल मॅन्युअल आहे त्या जेल मॅन्युअलच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. आणि त्या 15 दिवसामध्ये त्याला कुठलं काम दिलं होतं, त्यांनी किती काम केलं, काम नसेल केलं तर त्यांना काय शिक्षा दिली, तो आजारी पडला असेल तर त्याच्यावर काय उपचार केले, हा सर्व रेकॉर्ड त्या 15 दिवसाचं ठेवलेला असायचं. दर 15 दिवसांनी त्याच्यावरती कैदी आणि जेलर या दोघांची सही. याला जेल तिकीट हिस्ट्री असं ते म्हणतात. त्यांनी 80,000 कैद्यांची जेल तिकीट हिस्ट्री ठेवलेली आहे. आजही ती तिथल्या आर्काइव्हला आहे. यांचं वजन होतं 112 पाऊंड. 4 जुलै 1911. 13 नोव्हेंबर 1913 यांनी ज्यावेळेला त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं. रेजिनल्ड क्रेडॉक हे होम डिपार्टमेंटचे सेक्रेटरी सेल्युलर जेलच्या व्हिजिटवर होते आणि त्यांना 4थं माफी नाही सॉरी दया याचनेचं पत्र दिलं. त्या दिवशी त्यांचं केलेलं वजन होतं 126 पाऊंड. म्हणजे 112 पाऊंडाचे आले 126 पाऊंडाचे झाले होते 3 वर्षामध्ये. ज्या दिवशी त्यांचं पहिल्यांदा वजन केलं त्या दिवशी जेलरने असं लिहून ठेवलंय त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये की 80 किलो याचं वजन 49-50 किलो आहे. 80 किलोचा कुलू, त्याच्यातलं 30 किलो टाकलेलं रॉ मटेरियल, मग ते नारळाच्या करवंट्या असतील किंवा इतर काय असेल, तर एवढं 30 किलो तेल काढण्यासाठी हा कुलू यांच्याकडून इंचभरही हलणार नाही. त्यामुळे यांना रोप मेकिंगचं काम द्यावं, दोर वळण्याचं काम यांना सोपवावं. त्यामुळे यांना दोर वळण्याचं काम सोपवलं होतं. रेजिनल्ड क्रेडॉकला ज्या दिवशी त्यांनी 4थं मर्सी पिटिशन दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं. म्हणजे त्यानंतर तर ते दोर वळण्याच्या कामात इतकं शारीरिक काम सुद्धा राहिलं नाही. त्यांना सरळ सरळ ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं. यांना पहिल्या दिवसापासून सेल्युलर जेलच्या लायब्ररीमधली सर्व पुस्तकं वाचण्याचं परवानगी दिली होती. क्रेडॉकनी स्वतः त्याच्या नोटमध्ये लिहून ठेवलं की त्यांना भेटले यावेळेला, त्यावेळेला क्रेडॉकने त्यांना असं म्हटलं की तुम्ही इतकं वाचन केलं या 3 वर्षात इथं या लायब्ररीत. कारण होती आता ते हुशार होते, त्यांना वाचनाची आवड होती, त्यांनी वाचलं. पण याचा अर्थ हा आहे की त्यांना वाचन करण्याची मुभा होती. पहिले 6 महिने सर्वच कैद्यांना सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जायची की ज्या सेलमध्ये त्यांना बंद केलंय त्या सेलमध्येच त्यांनी राहायचं. त्यांना कोणीही भेटायला येणार नाही, त्यांना कुठलंही काम दिलं जाणार नाही, त्यांनी कोणाशी संपर्क साधू शकणार नाही. 6 महिने ते एकटे त्या खोलीत, खाणं पिणं सगळं त्या खोलीत. तर
4 जुलैला त्या सेलमध्ये बंद केल्यानंतर 29 तारखेला त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन दिलं. 25व्या दिवशी क्रेडॉकला दिलेल्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी असं लिहिलं आहे की द इम्प्रिझनमेंट टेन्युअर इज स्टेरिंग मी इन माय फेस. माझ्या नजरेत ती रोखून पाहते ही सगळी शिक्षा, आणि ही शिक्षा भोगण्याचं मनोधैर्य मी कुठून आणू, मी आणूच शकत नाही, त्यामुळे मला इथून मोकळं करा, हे त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आता हे सायमल्टेनियसली यांचं आत्मचरित्र पण मी वाचलं होतं, लहानपणी वाचलं होतं, या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा वाचलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला खूप अभिनव वाटली होती, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यामुळे, की त्यांनी असं लिहिलं, आम्ही बेड्यांची भाषा तयार केली, की आम्ही बेड्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये वाजवायच्या आणि एकमेकाला संदेश पाठवायचे, आणि मग ते संदेश एकमेकाला आम्ही पाठवायचो, आणि अचानक दुसऱ्या दिवशी तुरुंगामध्ये सगळे कैदी संप करायचे आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकाला निरोप कसे पाठवले. आता मला इंजिनियर म्हणून ती खरंच खूप अभिनव वाटली की ही भाषा तयार कशी केली असेल, ज्यांनी कोणी तयार केली. बरं, समजा मी माझ्यापूर्वी तयार केली, मी दुसऱ्याला शिकवली कशी, ठीक आहे, कारण ती काही बराक सिस्टीमचा झेल नाही, तो सेल प्रत्येक 896 सेल म्हणून तो सेल्युलर झेल, त्याला सेल्युलर म्हणायचं. तर यांनी दुसऱ्याला शिकवली कशी आणि कधी, तर याचं मला भयंकर कुतूहल होतं, म्हणून मी वेळासारखं 7-8 क्रांतिकारकांच्या समकालीन सेल्युलर जेलमधल्या त्यांची आत्मचरित्र मिळवली. ढाक्याच्या नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमधून मला एका आत्मचरित्राची झेरॉक्स मिळाली. 30 Years in Prison असं त्या पुस्तकाचं नाव आहे, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती. ते पब्लिकेशन हाऊस पण बंद पडलं 48 सालीच, तर ते पुस्तक मला तिथे मिळालं. या सर्व जणांच्या क्रांतिकारकांच्या आत्मचरित्रामध्ये कुठेही या बेड्यांच्या भाषेचा उल्लेख नाही. आता इतकी अभिनव गोष्ट कोणीतरी तर लिहिल ना. बरं, उलट बाकी सर्वांनी काय लिहिलंय की ज्या ज्या वेळेला जेलमध्ये आम्ही उपोषण करायचो किंवा संप करायचो त्या त्या वेळेला सावरकर बंधू त्याच्यामध्ये भाग घ्यायला नकार द्यायचे. त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये जर भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील, त्यामुळे आम्ही यात भाग घेणार नाही. आता मुद्दाम एकाचा महावीर सिंग नावाचा एक क्रांतिकारक तिथंच होता, गदर पार्टीचा. या महावीर सिंग 26 दिवस उपोषण केलं. 26 दिवस उपोषण केल्यानंतर त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी आणि 5 सैनिक त्याच्या सेलमध्ये घुसले. 1.5 तास महावीर सिंग त्यांच्याशी झटापट करत होता. 1.5 तासानंतर त्याला ते फरशीवर त्यांनी पाडलं, त्याच्या अंगावर 5 जण बसले. डेव्हिड बारींनी नाकामधून नळी टाकली आणि दूध ओतला आतमध्ये त्याचा उपास तोडण्यासाठी. ते दूध त्याच्या फुफ्फुसामध्ये गेलं आणि तो मृत्यूमुखी पडला महावीर सिंग. या महावीर सिंगचं नावच त्या साऊंड अँड लाईट शो मध्ये ऐकू येत नाही. तिथं आता जो साऊंड अँड लाईट शो चालतोय, उल्हासकर दत्त नावाचा 19 वर्षाचा अनुशीलन समितीचा क्रांतिकारक यांच्या बाजूच्या सेलमध्ये, त्याच्या बाजूच्या सेलमध्ये इंदुभूषण रॉय हा त्या उल्हासकरचाच 19 वर्षाचा मित्र. त्या दोघांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा झालेली, आणि इंदुभूषण रॉयनी त्याच्या सेलमधल्या खिडकीच्या गजाला त्याचा अंगरखा लपेटून फाशी घेतली. आणि तो ते फाशी घेतोय म्हणून शेजारून उल्हासकर दत्त रात्रभर आक्रोश करत होता की कोणीतरी याला वाचवा, डॉक्टरला पाठवा, याला वाचवा, हा मरून जाईल. त्याच्या या बाजूच्या सेलमध्ये वीर. आणि सकाळी 6-6:30 वाजता जेलर डॉक्टर आला. डॉक्टर आल्यानंतर उल्हासकर दत्तनी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली की तुझ्यामुळे हा इंदुभूषण गेलाय. जेलरनी आणि अख्खं जेल संपूर्ण सेल बऱ्याच सगळ्या आरडाओरड करत होते. त्यांनी हे शांत स्थिर स्तब्ध त्यांच्या खोलीमध्ये बसलेले, म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही नाही ओरडलात. तर त्यांनी असं सांगितलं स्वतः की मी रात्रभर आढ्याकडे टक्क डोळे ठेवून पाहत होतो. अख्खा जेल ज्या वेळेला आक्रोश करत होता एकाचा जीव वाचवा म्हणून, त्यावेळेला हा माणूस सांगतो मी आढ्याकडे टक्क डोळे करून पाहत होतो. आणि मग उल्हासकर दत्तला खाली नेलं गेलं, भिंतीला साखळदंडाने बांधलं गेलं. 2 दिवस त्याच्यावरती चाबूक मारले जात होते. त्याला वेळ लागलं, इतकं त्याला मारलं. या पोर्ट ब्लेअर या बेटाच्या एका पॉइंटवरती, अटलांटा पॉइंट ज्याला म्हणतात, तिथं सेल्युलर जेल आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हॅडो पॉइंट आहे त्याच बेटाचा. त्या हॅडो पॉइंटवरती ल्युनॅटिक ॲसायलम होतं, वेड्यांचं हॉस्पिटल. मग याला वेळ लागलं म्हणून उल्हासकर दत्तला बाहेर काढलं. त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये 12 वर्ष ठेवलं त्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत.
त्याची 12 वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडलं. कलकत्त्याला आल्यानंतर वडिलांनी त्याच्यावरती वर्षभर उपचार केला. तो बरा झाल्यानंतर तो पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो पुन्हा अंदमानला गेला. आता स्वातंत्र्यवीर कोण? त्या उल्हासकर बद्दल त्या साऊंड अँड लाईट शो मध्ये असं सांगितलं जातं की वेडाचं नाटक करून त्यांनी तुरुंगातून स्वतःची सुटका करून घेतली. हा खरा इतिहास सांगतच नाही. आणि उल्हासकर दत्त 80च्या दशकामध्ये वारले. उल्हासकर दत्तचा इतिहासच सांगायचा नाही. महावीर सिंगचा इतिहासच सांगायचा नाही. नानी गोपालचा इतिहासच सांगायचा नाही. नंदगोपालचा इतिहासच सांगायचा नाही. आणि हे 3च माणसं ज्यांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिली. आता मी ते याचं झाल्यानंतर, वर्गाचं झाल्यानंतर बऱ्याच जण पुरावा द्या म्हटलं. बरं, पुरावा द्यायचे म्हणून त्याच्यातले काही कागद घेऊन आलो. नाही त्या मर्सी पिटिशन्स त्यांची जी आहे. बरं, मी त्यांना बिलकुल असं म्हणत नाही की ते माफीवीर होते, बिलकुल नाही. त्यांनी दया याचनेचे अर्ज केले. त्यांनी 6 वेळेला अर्ज केले. त्यांच्या बायकोनी 3 वेळेला अर्ज केले. त्यांच्या पत्नीचाही अर्जाची कॉपी मी आणलेली आहे. त्यांच्या भावानी 3दा केले. त्यांच्या वहिनीने 3दा केले. 15 वेळेला अर्ज केले. म्हणून मी मर्सी बेगर असं म्हणतो. माफीवीर वगैरे मी म्हणत, त्यातही वीर शब्द येतो ना, त्यामुळे मी आपलं मर्सी बेगर असं त्याच्यामध्ये म्हणतो. पण आपल्याला हे माहिती आहे की त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं, प्रोफिशियंट होते. मराठी असेल, इंग्लिश असेल, संस्कृत असेल, अप्रतिम त्यांचं शब्द सामर्थ्य होतं. त्यामुळे त्यांची पत्र वाचताना डोळ्यासमोर चित्र येतं. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली व्हिज्युअलाइज करू शकता. आणि त्यात ते असं म्हणतात, त्या पत्रांमध्ये लिहिलेलं असताना की where else will this prodigal son turn but to the merciful doors of the parental government. वाट भरकटलेलं हे पोरग मायबाप दयाळू सरकारच्या दारामध्ये याचना करणार नाही तर कोणाकडे करेल. आणि खालती सही केली. राहुल गांधींनी बिचाऱ्यांनी इतका शब्द, आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. तुमचा आज्ञाधारक नोकर कायम राहण्याची मी आपल्याकडे भीक मागतो. त्यांनी खूप सभ्य, खरंच तो माणूस आहेच सध्या, काही शंकाच नाही. त्यांनी हे पण सांगितलं की आम्हाला जर सोडलं तर स्वातंत्र्य आंदोलनाच्या दिशेने ऍक्टिव्ह असलेल्या हजारो तरुणांना आम्ही परावृत्त करू आणि इंग्रज आणू पाहत असलेल्या संविधानात्मक मार्गावरती आम्ही त्यांना आणू. आणि माझी संपूर्ण बांधिलकी ही इंग्रज साम्राज्याने आणलेल्या शिस्तबद्ध अशा विकासाच्या मार्गावरती असेल, अशी तर मी शपथच घेतलेली. आय हॅव वाउड असं त्यांनी म्हटलं. आणि मग अशी एक मर्सी पिटिशन. त्यात 1914 साली, हे पण गोष्ट महत्वाची आहे, 1857चं पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्यांनी भारतातल्या सेक्युलरिझमचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला, धर्मनिरपेक्षतेचा. मग तो बहादूर शाह जफर असेल, झीनत बेगम असतील, मौलाना सय्यद अफजल अहमद असतील, या सगळ्यांचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला. नुसतं इतकं नाही, त्यांनी या सगळ्या 1857च्या स्वातंत्र्य समरला हिंदूंनी पुकारलेला जिहाद असं म्हटलं. बहादूर शाह जफरला पुन्हा सम्राट बनवण्यासाठी हिंदूंनी पुकारलेला जिहाद होता असं त्यांनी म्हटलं. या हिंदूंनी पुकारलेल्या जिहादमध्ये या सगळ्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक जे कोण त्या युद्धामध्ये होते त्यांच्यासाठी समन्वयाची आणि संपर्काची केंद्र या देशभरामधले मदरसे बनले होते. आणि देशभरातल्या मदरस्यांनी अलौकिक कार्य त्या काळामध्ये केलं. आणि ही धर्मनिरपेक्षता जर टिकवून ठेवली तर ब्रिटिशांचं साम्राज्य 8 दिवसात अरबी समुद्रात बुडवता येईल असंही त्याच्यामध्ये लिहून ठेवलं. पण मग अंदमानमध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला तो रोमॅन्टिसिझम संपला, वास्तवाशी गाठ पडली. त्यांचा जो सेल होता त्या सेलच्या खालती फाशी यार्ड होतं आणि त्या फाशी यार्डमध्ये ज्याला फाशी द्यायची त्याला 2 दिवस आधी त्या फाशी यार्डच्या बाजूच्या सेलमध्ये आणून ठेवलं जायचं. आणि आठवड्याला 3 फाशी आणि आठवड्याला कमीत कमी 4 आत्महत्या सेल्युलर जेलमध्ये व्हायच्या. आता तो फाशीला दिलेले 3 सुनावलेले 3 कैदी खालच्या सेलमध्ये आणून ठेवल्यानंतर प्रत्येक जण काही भगतसिंग नसतो की हसत हसत गळ्यात फास घालून गेले. त्यातलं कोणीतरी काहीतरी आक्रोश करत असेल. सगळे स्वातंत्र्य सैनिक नव्हते, त्यात क्रिमिनल्स पण होते त्या तुरुंगामध्ये. तर तो जो काही आक्रोश आहे तो खालून ऐकू यायचा
आणि सेलमधून समोर फाशी यार्ड जिथं लटकलेली प्रेतं दिसायची. म्हणून कोणतंही काम केलेलं नाही, कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही, अशा कालावधीमध्ये 25व्या दिवशी पहिलं मर्सिफिकेशन दिलं बघ. हे नाही आपल्याला सहन. आणि मग त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला ही मर्सिफिकेशन द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य समराचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की 1857चं स्वातंत्र्य समर संपलं. 29 सप्टेंबर 1857ला इंग्रज ज्या दिवशी दिल्लीमध्ये शिरले त्या दिवशी इंग्रजांनी दिल्लीमध्ये 29,000 मुसलमानांना फाशी दिलं एका शहरात. आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलं की दिल्लीच्या प्रत्येक झाडावर एक प्रेत लटकलंय. दिल्ली ते कानपूर या संपूर्ण मार्गावरती जेवढे मौलवी होते त्या सर्वांना फाशी दिलं. संपूर्ण रस्त्यात जेवढे मौलवी. याच्या व्यतिरिक्त कानपूरला किती मारले, लखनौला किती मारले, अलाहाबादला किती मारले, कलकत्त्यात किती मारले, बंगालमध्ये इतर ठिकाणी किती मारले याचं काही गणतीच नाहीये. पण त्यानंतर इंग्रजांनी डिवाइड अँड रूल सुरू केलं. अनेकांनी दिल्लीमधून पळ काढला होता. अनेक कुटुंब दिल्ली सोडून निघून गेले होते. जामा मशीद ही घोड्यांची पागा बनवण्यासाठी म्हणून उघडली गेली. आणि ज्या वेळेला ती परत गेलेली कुटुंब दिल्लीमध्ये परत पुन्हा यायला लागली, पळून गेलेली कुटुंब, त्यावेळेला त्यांच्यावरती इंग्रजांनी कर लावला की तुमच्या संपत्तीच्या 25% एक रकमी तुम्हाला कर द्यावा लागेल तरच दिल्लीमध्ये येता येईल, नाहीतर तुमची सगळी संपत्ती प्रॉपर्टी आम्ही जप्त करू. याच्यातला कोणताही नियम हिंदूंना लावलेला नव्हता 1857ला. त्यामुळे यांच्या हे लक्षात आलं, एवढे हे बुद्धिमान नक्कीच होते, बॅरिस्टर होते, की ही जी डिवाइड अँड रूलची थेअरी आहे याला जर का मी त्यांच्या नोटीसमध्ये आणून दिलं तर मला काहीतरी रिलीफ मिळू शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा रेजिनल क्रेडॉकला 1914 साली ज्या वेळेला 4थं मर्सिफिकेशन दिलं त्यात पहिल्यांदा त्यांनी असा उल्लेख केला की भारतावरती टर्को अफगाण आव्हान जे येऊ पाहत आहे, टर्को अफगाणकडून जो भारताला धोका उत्पन्न होऊ पाहतोय त्याचा मुकाबला करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. आता भारतावरती टर्कीवरून कोण आक्रमण करणार होतं? तर आक्रमण नव्हतं करणार, टर्कीमधून खिलाफत येत होती चळवळ, आणि त्याचा गांधींनी पुरस्कार करायला सुरुवात केली होती. आणि मग याचा विरोध करायचा, यासाठी मी तुम्हाला मदत करेन, हे पहिल्यांदा त्यांनी इंडिकेट केलं. त्यानंतरच्या पत्रांमध्ये तर त्यांनी स्पष्ट लिहिलं की भारताला हा जो भारताच्या उत्तर सीमेवरचा जो शाप वर्षानुवर्ष भारताला लागलेला आहे, हा शापातून मुक्त करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला मदत करेन. आणि मग हे ज्या वेळेला सुरू झालं, अतिशय काही 1920 साली त्यांनी जे पत्र लिहिलं ते तर म्हणजे डोळ्यात पाणी आणतं. ते इंग्रज तर किती रडले असतील बिचारे, मला काही कल्पनाच नाही करत. त्यात त्यांनी पहिल्यांदा तर असं केलं की यांच्याबरोबर तुरुंगामध्ये जे होते बारीक घोष, अरविंद घोषांचा धाकटा भाऊ जो अलीपूर बॉम्ब केसमध्ये होता, त्याच्यानंतर त्याचा सहकारी हेमू तोही अलीपूर बॉम्ब केसमध्ये होता, सचिंद्रनाथ सन्याल ज्यांचं खूप नाव घेतात हेमू भक्त संप्रदायावर, यांना जनरल अॅम्नेस्टीमध्ये यांची शिक्षा माफ झाली. जनरल अॅम्नेस्टी म्हणजे काय की ब्रिटिश राणीचा किंवा राजाचा राज्याभिषेक सोहळा, त्या सोहळ्याच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने एक जनरल राजकीय कैद्यांना त्यांची शिक्षा माफ केली जायची, तशी त्याच्यामध्ये यांची शिक्षा माफ केली. यांची शिक्षा माफ केल्याबरोबर यांनी 1920ला पुन्हा पत्र लिहिलं की बारीक गोष्टी तर माझ्यापेक्षा भयंकर गुन्हा केला आहे, आणि त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे की त्यांनी असा असा बॉम्ब बनवला होता, त्यांनी बनवलेल्या बॉम्बनी अशा अशा जजचा खून झाला, सचिंद्रनाथ सन्यालला तुम्ही कसं काय सोडता, त्याचा गुन्हा तर कितीतरी गंभीर आहे, त्यांनी असं करणारी लोक तयार केली. म्हणजे ती एक हिंदीमध्ये म्हण आहे, थोडी वाईट आहे ती, की मैं बेवा तो सब बेवा. माझ्या कपाळाला कुंकू नाही लागू देत ना, मग मी कोणाच्याच कपाळाला लागू देणार नाही, सगळ्यांचाच पुसेल. ज्यांना मिळाली होती सुटका त्यांची रद्द व्हावी अशा पद्धतीचं ते पत्र आहे हे 30 मार्च 1920. आणि त्यांनी हे पण, आय हॅव पब्लिकली अबाउड माय फेथ,
in and readiness to stand by the side of orderly and constitutional development started by the British Empire. I have publicly vowed, मी जाहीररित्या शपथ घेतलेली आहे, असं त्यांनी त्या पत्रात म्हटलं. त्यानंतर त्यांना 2 मे 1921 ला अंदमानमधून सुटका झाली. 4 जुलै 1911 ते 2 मे 1921, 9 वर्ष 10 महिने ते सेल्युलर जेलमध्ये होते. सेल्युलर जेलमधून हे भारतात परत आले. येरवड्याला पहिल्यांदा त्यांना ठेवलं. येरवड्यामध्ये असताना त्यांनी एक फार मोठं काम केलं, जे आता अख्ख्या देशाला शाप बनलंय. त्यांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं आणि हा शब्द पहिल्यांदा कॉइन केला. या हिंदुत्व या शब्दाच्या नावाखाली या देशाची राष्ट्रीयत्व कोणाचा अर्थ आहे, नॅशनॅलिटी कोणाची, हे त्यांनी त्याच्यामध्ये त्याची व्याख्या केली. हे त्या हिंदुत्व पुस्तकाची ओरिजिनल कॉपी आहे. हिंदुत्व बाय अ मराठा, लेखकाचं नाव नाही, टोपण नाव, अ मराठा. आणि मग त्यात त्यांनी असं म्हटलं की ज्यांची पुण्यभूमी आणि पितृभूमी दोन्ही भारत आहे, तेच भारतीय नागरिकत्व, तीच नॅशनॅलिटी मी मान्य करतो. म्हणजे काय, ख्रिश्चनांची पुण्यभूमी बाहेर, मुस्लिमांची पुण्यभूमी बाहेर, बुद्धिस्टांची पुण्यभूमी बाहेर, त्यामुळे हे भारतीय नाही. भारतीय एवढेच ज्यांची पुण्यभूमी सुद्धा भारतीय आहे आणि पितृभूमी सुद्धा भारतीय. आता ते जे आयुष्यभर त्यांनी भारताला पितृभूमी म्हटली आहे, ती जी कविता आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला, ती अंदमानमधून लिहिलेली नाही. ती 1906 साली त्यांच्या वहिनीचा मुलगा, त्याचं निधन झालं, त्याच्या वहिनीच्या मुलाचं निधन झालं. त्यामुळे त्या मातेच्या घरी मला, या मातेच्या ठिकाणी मला घेऊन चल, जिचा मुलगा हा म्हणजे दगावला आहे, म्हणून मातृभूमी असा उल्लेख केला. त्या मेलेल्या मुलाची माता या अर्थाने मातृभूमी हा उल्लेख केला. त्यांनी पत्र लिहिलं वहिनीला. त्यात असं त्यांनी लिहिलं की मी विरहगीत तुला लिहितोय, आणि म्हणून त्यांनी ती त्याच्यामध्ये कविता लिहिली. पण मग त्याला एकदम जोरदार चाल हृदयनाथ मंगेशकरांनी दिली. लोकांचा असा भ्रम झाला की ही अंदमानमधूनच लिहिली. आणि ही अंदमानमधून लिहिलेली कविता ऐकून, ते गाणं ऐकून बुलबुल गेली खिडकीत, आणि मग हे बुलबुलवर बसून भारतात यायचे. आता आलं लेटेस्ट ती स्टोरी कर्नाटकात, की बुलबुलवर बसून भारतात यायचे. बरं, भारतात यायचे फळ कशाला जायचे, साधी गोष्ट आहे ना. पत्र लिहायची गरज नाही, मर्सी पिटिशन द्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. आले होते ना बुलबुलवरून भारतात, कशाला परत जायचं. पण परतही यायचं, पेन्शनही घ्यायचं. मग ते बुलबुलवरून आल्यानंतर पेन्शन नसतं मिळालं. त्यामुळे ते भारतामध्ये परत आले. आल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये ही व्याख्या केली. आता या व्याख्येवरून जर का देशामध्ये उद्या काही गदारोळ झाला तर हे पुस्तक एका मराठीने लिहिलंय, माझा काही संबंध नाही. म्हणून मराठा असं नेहमी केलेलं आहे. म्हणजे 1936 साली एक पुस्तक आलं, स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचं, आणि त्या पुस्तकामध्ये ती कशी खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे वगैरे सर्व शौर्य त्याच्यामध्ये. अंदमानमध्ये कसं बैलासारखं झुंपलं होतं, त्यात डेव्हिड बारीला कसे सडेतोड उत्तरं द्यायचे वगैरे वगैरे वगैरे, असं खूप आहे. आणि त्या पुस्तकाचा लेखक टोपण नावाचा चित्रगुप्त. म्हणजे 36 साली आलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली 39 साली, तिसरी आवृत्ती आली 43 साली, चौथी आवृत्ती आली 48 साली. आणि चौथ्या आवृत्तीमध्ये असं सांगितलं की चित्रगुप्त म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. स्वतःला वीर म्हटलं. विठ्ठल रामजी शिंदेचा रत्नागिरीत सत्कार होता, आणि रत्नागिरीतल्या सत्काराची बातमी यांनी लिहून एका वर्तमानपत्राला पाठवली. आणि त्या पाठवलेल्या बातमीमध्ये त्यांनी असं लिहिलं की या सत्कार सोहळ्याला वीर सावरकर सुद्धा उपस्थित होते. मीच बातमी लिहायची आणि मीच माझं नाव असं काहीतरी पदवी देऊन लिहून टाकायचं, आणि हे विचारणार की महात्मा कशाला म्हणायचं गांधींना, राष्ट्रपिता कशाला म्हणायचं. अगं राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस म्हणाले,
त्यांना. महात्मा रवींद्रनाथ टागोर त्यांना म्हणाले सर्वात पहिल्यांदा 1915 सालीच. यांना कोण वीर म्हणाले? हे स्वतःलाच वीर म्हणाले. हा याच्यातला पुन्हा महत्वाचा याचा जो भाग येत होतो. मग 24 साली यांना अटी शर्तींसह येरवड्यातून सोडलं गेलं. रत्नागिरीमध्ये एक बंगला त्यांना राहण्यासाठी दिला. भारतातला पहिला क्रांतिकारक जाज्वल्य, त्याला इंग्रजांनी बंगला दिला राहिला. स्वतःहून 60 रुपये पेन्शन सुरू केलं. शिवाय व्हाईसरॉय लिंलिथ बरोबर त्यांनी लेखी करार केला. त्या लेखी करारामध्ये त्यांनी असं म्हटलं की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड वीर I will spend my rest of the life in opposing Gandhi, Muslims and Congress. हे स्पष्ट शब्दामध्ये लिहून दिलं. मग पेन्शन मिळायला लागल्यानंतर यांनी अर्ज केले. बरं, असं सांगतात की नजर कैदेमध्ये तिथे ठेवलं होतं. हे रत्नागिरीला ज्या दिवशी राहायला गेले त्याच्या 10व्या दिवशी नाशिकला आले. 10व्या दिवशी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये यांचा नागरिकांनी सत्कार केला. 25,000ची थैली दिली यांना. नाशिकच्या गोरगरीब लोकांनी पैसे गोळा करून 25,000 रुपयाची त्यावेळेला थैली दिली, जेव्हा हे 60 रुपये घ्यायला तयार झाले होते इंग्रजांकडून. मग कुठली नजर काही? त्यांना एवढंच होतं की जिल्हा सोडायच्या आधी जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही कळवलं पाहिजे की कुठे जाणार आहात. त्याप्रमाणे ते कळवून वारंवार नाशिकला यायचे, भारतभर फिरायचे. त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट, तो सुधीर फडकेंचा चित्रपट आपण पाहिला असेल कदाचित बऱ्याच जणांनी. त्यात एक शॉट आहे, त्यांच्या पुस्तकातही त्यांनी लिहिलेलं आहे की त्या अष्टभुजा पंचधातूच्या 1.5 फुटी कुलदेवतेच्या समोर बसून त्यांनी रात्री 3 वाजता झोपेतून उठले आणि तिच्या समोर येऊन बसले आणि शपथ घेतली की स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करेल, अशी त्यांनी शपथ घेतली. 1910 साली ज्यावेळेला त्यांचं घरदार जप्त झालं त्यावेळेला त्यांची वहिनी आणि पत्नी दोघांना इंग्रजांनी घराबाहेर काढलं, घर जप्त केलं. म्हणून आपली कुलदेवता घेऊन त्या दोघीजणी बाहेर पडल्या. बाहेर पडल्यानंतर या कुलदेवतेचे कुलाचार आपल्याकडून होणार नाही का, असं विपन्नावस्थेत बाहेर फिरायचं असेल तर. म्हणून भगूर गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या खंडोबाच्या पायाशी त्यांनी ती अष्टभुजा ठेवून दिली. ती अष्टभुजा तिथं त्यांनी ठेवून दिली. आज काय तारीख आहे? 20 ऑगस्ट. 1910 साली ती मूर्ती तिथं ठेवली. आज 20 ऑगस्ट 2023 साली ती अष्टभुजा तिथंच आहे. भगूरच्या स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या खंडोबाच्या पायाशी आजही तिथं आहे. आणि सावरकर चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट घेण्यासाठी ती मूर्ती नाशिकहून मिरवणुकीने मुंबईला नेली. आणि बिंदू माधव जोशींनी अर्धा पानाचा लेख लिहिला पेपरमध्ये सुधीर फडकेंनी की त्या मूर्तीला स्पर्श केला आणि अंगातून वीज सळसळत गेली. त्या मूर्तीतलं जाज्वल्य दैवत्व आणि सावरकरांची राष्ट्रभक्ती ही स्पर्श करतात आम्हाला त्याच्यात प्रचिती आली. मग मुंबईत मुहूर्ताचा शॉट झाला आणि ती मूर्ती रात्री गुपचूप नाशिकला आणून पुन्हा तिथंच ठेवली. मग मी लिहिलं की ती सळसळत गेलेल्या विजेचं आर्थिंग कुठं झालं. ती दादरला तुम्ही त्याचा शॉट घेतला मुहूर्ताचा, शेजारी असलेल्या सावरकर स्मारक मध्ये का नाही ठेवली? तो देवत्या रणजित सावरकर त्यांचा नातू म्हणवतो स्वतःला, पण तू म्हणवतो त्याला आपली कुलदेवता आपल्या घरी घेऊन जावंसं का नाही वाटलं? यासाठी सावरकर पुन्हा नाशिकला 22 वेळेला आले. म्हणजे 1924 ते 1966 त्यांचा मृत्यू होण्याच्या 42 वर्षात 22 वेळा नाशिकला आले. एकदाही ती कुलदेवता बघायला गेले नाही. का बरं? त्या आयुष्याचा होम करेल म्हणून जी शपथ घेतली ती शपथ मी पाळत नाहीये त्याची खंत वाटत होती म्हणून गेले नाही का कुलदेवतेसमोर? खंत वाटत असेल ना, समजा नसेल वाटत तर तुम्ही ते हिंदू महासभा नावाच्या पक्षाचे अध्यक्ष, हिंदूंना एक करण्यासाठी, जाग करण्यासाठी, आणि कुलदेवता घरी होऊन जात नाही.
बरं ते रे, त्यांचा भाऊ नाही, त्यांचा तिसरा भाऊ नाही, नारायण पण नाही, त्यांची मुलं नाही, आता पणत्याच्या पिढीपर्यंत कोणीही गेलं नाही. त्यांच्या बहिणीचा मुलगा पुण्यामध्ये दांडेकर पुलाच्या खाली भीक मागत मेला. सख्या बहिणीचा दांडेकर पुलाच्या खालती भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये, त्यांना सुद्धा यांनी घरी नेलं नाही. पण ही सगळी त्याच्यातली अवस्था होती. आणि मग पेन्शन सुरू झाल्यानंतर, हे पुस्तक लिहिल्यानंतर, हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा द्विराष्ट्राचा सिद्धांत लिहिला की हिंदू आणि मुसलमान हे एक जिन्सी राष्ट्र असूच शकत नाही, ही इसेन्शियली दोन वेगवेगळे देश आहेत. आणि मग हा असाच्या असा ठराव 1937 साली हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये पास केला. 1923 साली द्विराष्ट्राचा सिद्धांत सांगितला. 1941 साली 24 मार्च 1941 साली लाहोरच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये फजलुल हक यांनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला. यांनी आयडिया दिल्यानंतर 18 वर्षांनी, हे 18 वर्ष हे कंठशोष करून या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान ही वेगळी राष्ट्र आहेत हे सांगत होते, भाषण करत होते, पत्रव्यवहार करत होते. आणि 41 साली ज्या फजलुल हकनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला, त्याच फजलुल हकच्या मंत्रिमंडळामध्ये यांचे श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री म्हणून बंगालमध्ये सामील झाले. फजलुल हक पाकिस्तानचा प्रस्ताव करता हा मुख्यमंत्री आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यांचे. फाळणीची विजय अशी रोवली गेली. यांनी स्वातंत्र्याच्या आधी त्या CKR अय्यर म्हणून त्रावणकोर संस्थांचा दिवाण होता आणि त्या CKR अय्यरनी त्रावणकोर म्हणजे आजचं केरळा हे राज्य हिंदू राष्ट्र असेल असं घोषित केलं आणि पाकिस्तानला राजदूत पाठवला त्रावणकोरचा. म्हणून यांना इतकी घाई झाली की यांनी टार पाठवून त्याचं अभिनंदन केलं की तू हे वेगळं राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित केलं आणि या सुडो सेक्युलर राष्ट्राचा तू भाग बनत नाहीयेस, याबद्दल तुझं अभिनंदन. यांनी सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक या सुडो सेक्युलर लोकांना दिसेल की सिखिस्तान नावाचं वेगळंच राष्ट्र निर्माण झालंय. यांनी पत्र पाठवलं. यांनी म्हैसूरच्या राजाला पत्र पाठवलं की कर्नाटक हे तुझं वेगळं राष्ट्र म्हणून घोषित कर. जुनागडच्या राजाला पाठवलं. हरिसिंगांना पत्र पाठवलं की काश्मीर हे वेगळं हिंदू राष्ट्र म्हणून घोषित कर. व्हॅली गेली म्हणजे खोऱ्याचा पार पाकिस्तानात गेला तर हरकत नाही. प्रेमसिंग डोगराला पत्र पाठवलं की लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित कर. म्हणजे ज्यांना भारताचे 9 खंड व्हायला हवे होते त्यांनी गांधींचा खून केला अखंड भारतासाठी. आणि A.S. भिडे नावाचे सावरकरांचे सेक्रेटरी होते, जे सावरकर सदनमध्येच ग्राउंड फ्लोअरवरती राहायचे, वरच्या मजल्यावर हे राहायचे. त्या A.S. भिडेंनी वर्ल्ड वाईड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर नावाचे 2 खंड लिहिले, प्रसिद्ध केले. 1616 पानाचे खंड आहेत. त्याच्यामध्ये यांचा संपूर्ण पत्रव्यवहार, यांचा टेलिग्राम्स, यांची भाषणं हे सगळं त्यांनी छापलं. आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की यांचं केवढं कोलॅबोरेशन होतं इंग्रजांच्या बरोबर. कल्पनेच्या बाहेर. एक त्यातली ही कॉपी मी आणली की यांनी महायुद्धाच्या वेळेला मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले आणि हिंदू महासभेचे. आणि असं सांगितलं त्या सगळ्या रिक्रुटमेंट बोर्ड्सला जिल्ह्यामध्ये पत्र पाठवली की भारतावरती पूर्वोत्तर राज्यांकडून जे आक्रमण होणार आहे त्या पूर्वोत्तर राज्यांकडून होणारं आक्रमण परतावून लावण्यासाठी इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती व्हा. हे त्यांनी पत्र पाठवल्यानंतर ब्रिटिश व्हाईसरॉयनी सगळ्या गव्हर्नर्सला आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला पत्र पाठवली की यांनी हे जे आवाहन अपील केलेलं आहे हे अपील तुमच्या राज्यात, तुमच्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते मागतील तेवढी संख्या छापून मोफत त्यांना द्या. मग व्हाईसरॉयनी यांच्या धाकट्या भावाला नारायण दामोदर सावरकरला सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डावरती सदस्य म्हणून घेतला.
यांनी सेंट्रल रिक्रुटमेंटवर सदस्य घेतल्यानंतर पुन्हा वीरांनी तार पाठवली की मी तुमचा किती आभारी आहे की माझ्या भावाला तुम्ही ब्रिटिश साम्राज्याच्या सेंट्रल मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डवरती घेतला, मी तुमचा आभारी आहे. मग एकदा जर यांनी त्या व्हाईसरॉयला असंही पत्र लिहिलं की भारत नेपाळच्या सम्राटाच्या हवाली करा, कारण या जगामधलं एकमेव हिंदू राष्ट्र नेपाळ आहे, त्यामुळे नेपाळच्या सम्राटाच्या हवाली भारताला करा, पण अखंड भारताचा खून, भारतासाठी खून गांधींचा. आणि हे सगळं चाललेलं असताना म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीमध्ये हा प्रकार केला. ज्या वेळेला एक मुद्दाम सांग, मी तिथं गेलेलो आहे, मोरे नावाचं गाव आहे म्यानमार आणि भारताच्या बॉर्डरवरती, आणि आझाद हिंद सेनेचे सैनिक ज्या वेळेला म्यानमार मधून भारतात शिरत होते त्यावेळेला सुभाषचंद्र बोसांचा मृत्यू झाला असा निरोप आला, म्हणून ती सगळी लोक त्याच ठिकाणी स्थायिक झाली, त्याच गावामध्ये. त्या गावाचं नाव पडलं एका मराठी माणसावरून मोरे. आज त्या गावामध्ये 3300 मराठी कुटुंब आहेत, तमिळ कुटुंब आहेत, शीख कुटुंब आहेत त्याच गावामध्ये. त्या मोरे गावामध्ये हे लोक बसले. 40,000 युद्ध कैदी इंग्रजांनी आझाद हिंद सेनेचे पकडले. त्या 40,000 युद्ध कैद्यांचा खटला चालवण्यासाठी बॅरिस्टर बाबू गेले नाहीत. यांना बॅरिस्टर बाबू म्हणायचे बाकीचे कैदी अंदमानात. तर बॅरिस्टर बाबू युद्ध कैद्यांची केस चालवायला गेले नाहीत. त्या 40,000 युद्ध कैद्यांची केस आयुष्यामध्ये पहिल्यांदा काळा डगला अंगामध्ये घालून पंडित नेहरूंनी लढली आणि प्रत्येक कैद्याची सुटका केली, प्रत्येक कैद्याची. भगतसिंगांवरती म्हणजे हा माणूस म्हणतो ना भगतसिंगांना भेटायला गेले होते का, भगतसिंगांचे वकील असफ अली हे नेहरूंनी दिले. भगतसिंगांच्या फाशीच्या ऑर्डरवरती सही करायला नकार देणाऱ्या जजचं नाव होतं सय्यद हैदर आगा. त्यांनी नकार दिला की मी कसाही नाहीये, मी त्याला फाशी नाही सुनावू शकत. त्याची रातोरात बदली केली गेली. दुसऱ्या दिवशी नवीन आलेल्या जजनी एकही दिवस केस ऐकले नसताना डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळेला भगतसिंगांची बाजू घ्यायला बॅरिस्टर बाबू गेले नव्हते आणि भगतसिंगांना वाचवायला गांधींनी काय केलं, तुम्ही लो ऐकू बोललो जरा, तुम्ही वाचतच नाही म्हणून आमचा प्रॉब्लेम नाही येतो, पण केलेच होते प्रयत्न. आणि हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर 1942 ज्या वेळेला चले जावची आंदोलन सुरू झालं, चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला यांनी पत्र काढलं की एकाही सरकारी नोकरांनी आपली नोकरी सोडू नये हिंदू असलेल्या. यांचं सरकार होतं मुस्लिम लीगच्या बरोबर पंजाब, सिंधमध्ये आणि बंगालमध्ये आणि NWFP नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स या 3 राज्यांमध्ये यांचं युती सरकार होतं हिंदू महासभेचं मुस्लिम लीग बरोबर. इतर सर्व काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिले होते, पण यांनी रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन असा शब्द दिला की इंग्रजांबरोबर आम्ही रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन करणार. त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालच्या गव्हर्नरला पत्र लिहितात आणि सांगतात की आम्ही कॅबिनेटमध्ये बैठक घेतली आणि आम्ही चर्चा केली की चले जावचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न सरकारने करायला हवे आणि या चले जावच्या आंदोलनामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती पुरवणाऱ्या लोकांना घसघशीत बक्षीस सरकारने द्यावं अशी आम्ही शिफारस करतो. हे बेईमान होते 42च्या आंदोलनामध्ये. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारने उगाच हातपाय तोडले नाहीत सांगलीमध्ये, इंग्रजांना खबरी पुरवायची म्हणून झालं ते, पण ही बेईमानी करत होते. हे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला यांनी पत्रक काढलं की मनुस्मृती कॅन बी द ओनली कॉन्स्टिट्यूशन, दॅट्स द ओनली ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन. मनुस्मृती, दुसरं संविधान असूच शकत नाही. तिरंगा हा राष्ट्रध्वज असू शकत नाही. भगवा हेच या देशाचा ध्वज असणार. पण त्या तिरंग्याचा काहीतरी सिग्निफिकन्स होता. आणि मुळामध्ये सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की तिरंगा पहिल्यांदा मादाम कामांनी पॅरिसमध्ये जेव्हा फडकावला त्यावेळेला हे सुद्धा तिथे उपस्थित होते, कारण हे आश्रित होते तिच्या घरात मादाम कामांचे. आणि नंतर त्यांनीच पूर्ण रिव्हर्स घेतला, यू टर्न, आणि हा प्रकार सुरू केला. हे आम्हाला मान्य नसेल, हा ध्वज आम्हाला मान्य नसेल, भारतीय नाकारणी. ऑर्गनायझरच्या RSSचं मुखपत्र
ऑर्गनायझरच्या 14 ऑगस्ट 1947च्या अंकात त्यांनी असं म्हटलं की 3 रंग एकत्र येणं हीच मुळात अशुभ गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही तिरंगा नाकारतो. काय बिंडोक लॉजिक आहे. 3 रंग एकत्र येणं अशुभ गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही हे नाकारणार, संविधान आम्ही नाकारणार. त्यात आम्ही असं म्हटलं की पंडित नेहरूंचं असं म्हणणं आहे की संघाला 200 वर्ष देशाला मागे ढकलायचं आहे, पण आम्हाला पंडित नेहरूंना सांगायचं आहे की आम्हाला देशाला 200 नाही 2000 वर्ष देशाला मागे घेऊन जायचं आहे. कशाचा अभिमान वाटावा. पण असं लिहितं आणि छापलं ऑर्गनायझर या अंकात. असे बऱ्याच गोष्टी, म्हणजे मी ते केरला स्टोरी आल्यानंतर त्यांच्या एका गुजरात मधल्या याच्याबद्दल सुद्धा केलंच होतं. गोळवलकरांनी भाषण केलं होतं, पप्पू गोळवलकर. मी ते पप्पू गोळवलकर ज्या आलं मी म्हणायला सुरुवात केली तेव्हाही भक्तांना त्रास. पप्पू का म्हणतो म्हणजे तुम्ही काय म्हणता म्हणे परमपूज्य. म्हणतो मी पप्पू म्हणतो. तिथं गोळवलकरांनी गुजरात विद्यापीठामध्ये भाषण केलं समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर की केरळमधला मानव वंश याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून नंबूद्री ब्राह्मणांना केरळमध्ये जाऊन स्थायिक केलं गेलं आणि कायदा बनवला गेला की क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या प्रत्येक स्त्रीचं पहिलं अपत्य हे नंबूद्री ब्राह्मणापासूनच जन्माला आलं पाहिजे. इतकी विकृत विचारसरणी. इतकी विकृत. तर तुमच्या बदफैलीपणाला तुम्ही कायदेशीर स्वरूप देऊ पाहता आणि यातून मानवी वंशाची सुधारणा केरळामध्ये केली गेली. तो इतका सुधारला की यांना एकही जागा केरळात मिळत नाही. पण ही विचारसरणी. आत्ताही हे जे बिल्किस बानो प्रकार झाला, लोकांना असं वाटत असतं की हे आयसोलेशन मध्ये घडत आहे, पण हे आयसोलेशन मध्ये घडत नसतं. कारण याची थेअरी लिहून ठेवलेली. हे दोघंही मोदी आणि शहा हे लो आयक्यू बुलडोजर आहे. हे फक्त बुलडोज करत चालणार. याची थेअरी आधी लिहून ठेवलेली आहे की रेप इज अ पॉलिटिकल वेपन. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते वापरल्यामुळे विरोधक त्याचं मनोधैर्य गमावून बसतो म्हणून त्याचा वापर करायचा. म्हणजे बलात्कार हा युद्धातला गुन्हा आहे. युद्धातही मान्य नाही. इट इज अ वॉर क्राईम. पण तो राजकीय विरोधकांच्या बाबतीत वापरा अशी आयडिओलॉजी लिहिण्याला आपल्याला महाराष्ट्रात वीर म्हणतात. वीर. आणि मग त्या बिल्किसच्या आरोपींना सोडून दिलं जातं. जिच्यावर गँगरेप झाला, जिच्यावर बलात्कार होत असताना बाजूला तिच्या 3.5 वर्षाची मुलगी कपाळ मोष्ट करून मारली गेली, फरशीवर डोकं आपटून. त्यांना सोडून दिलं जातं. त्यांचं स्वागत केलं जातं. त्यांना मिरवणुकीने नेलं जातं आणि सांगतात त्यांची तुरुंगातली वर्तणूक चांगली होती. अरे बाबा, तुरुंगाच्या बाहेरची वाईट होती म्हणूनच तर आत ठेवलं. तुरुंगातली वागणूक चांगली होती. उन्नावमध्ये आसिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीवर 15 दिवस बलात्कार होतो. ते बलात्कार करणारे हरियाणा मधल्या मित्राला फोन करतात. हरियाणातला मित्र म्हणतो मी येईपर्यंत तिला जिवंत ठेव. काय विकृतपणा आहे. आणि तो जातो, तो पण करतो आणि मग तिचा हत्या केली जाते. आणि त्या आरोपींना पकडल्यानंतर याच विश्वगुरू नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधले 2 मंत्री हे त्या बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ मिरवणूक काढतात तिरंगे हातात घेऊन. तेच हाथरसलं होतं. मध्यरात्रीच्या वेळी 3:30 वाजता तिचं प्रेत जाळून टाकलं जातं. आई वडिलांचा हवाली पण केलं जात नाही प्रेताला. आणि मग मणिपूरची घटना. मग मणिपूरच्या घटनेच्या याच्यावरती पुन्हा यांची काही प्रतिक्रिया नाही. थंड, पूर्णपणे थंड. काहीही त्याच्याबद्दल बोलणार नाही. आणि ती मनुस्मृती इराणी, ती लोकसभेमध्ये राहुल गांधींनी सभापतींच्या अध्यक्षांच्या दिशेने पाहून इशारा हात केला होता की मला बोलू द्या. ती म्हणते माझ्याकडे बघून फ्लाइंग किस दिलं. अरे घरातले सगळे आरशे संपले का तुझ्याकडे बघून फ्लाइंग किस दिलं आणि त्याची तुला लाज वाटते. मग तुझ्या पाठीमागे बसलेला तो ब्रिजभूषण सिंग दिसत नाही का? तो त्या महिला कुस्तीगिरांच्या छातीवर हात फिरवत होता. तो तुझ्या मागे बसलेला आहे हे दिसत नाही. त्याची शरम नाही वाटत.
राहुल गांधींनी असं केलं तर आम्हाला लाज वाटते, मिसोजिनिस्ट म्हणून. मिसोजिनी माहिती आहे का? तुमच्या वीराची मिसोजिनी माहिती आहे? किती किस्से सांगता येतील यांचे, पण त्याबद्दल बोलायचं नाही. त्यामुळे इथपासून सुरुवात झालेली. मग महात्मा गांधींच्या खुनामध्ये डायरेक्ट कॉन्स्पिरेटर कपूर कमिशननी निसंदिग्ध शब्दामध्ये लिहून ठेवलं की दिस इज नथिंग बट अ कॉन्स्पिरसी हॅड्स बाय विनायक दामोदर सावरकर. गांधीजींचा खून केला. गांधीजींचा खून झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला ज्यावेळेला यांना अटक झाली त्यावेळेला 5 फेब्रुवारीला यांनी जस्टिस चंदावरकर मुंबई हायकोर्टामध्ये त्यांना स्वतःहून ऍफिडेव्हिट दिलं की मला या खटल्यामधून जर सोडलं तर मी आयुष्यभर घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. घराच्या सुद्धा बाहेर पडणार नाही. राजकारणात समाजकारणात भाग घेणं बोलणं मिळणं तर दूरची गोष्ट, मी घराच्याही बाहेर जाणार नाही. हे त्या येड्या नथुरामला माहितच नाही की यांनी ऑलरेडी लोटांगण घातलं. आणि मग ज्यावेळेला तो सगळा खटला चालला, PL इनामदार हे नथुराम गोपाळ गोडसे आणि डॉक्टर परजुरेंचे वकील होते. त्यांचं पुस्तक आहे 1948 अ रेड फोर्ट ट्रायल. ते मिशिगन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत मिळालं होतं, भारतात गायब. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की संपूर्ण खटल्यादरम्यान सावरकर त्या कोर्टामध्ये स्फिंक्सच्या पुतळ्यासारखे बसून असायचे. ते नजर सुद्धा इकडे इकडे करायचे नाही. कोणत्याही अर्थाने बरोबरच्या असलेल्या आरोपींशी माझा काही संबंध आहे हे त्यांना दाखवायचं नव्हतं. पण खटल्या दरम्यान एकदा त्यांनी मला निरोप पाठवला आणि मला भेटायला बोलवलं. मी भेटायला गेलो त्यावेळेला आम्ही 3.5 तास बोललो, म्हणजे आम्ही भेटलो. त्या 3.5 तासात पूर्ण वेळ त्यांचे फक्त एकच प्रश्न मला सतत विचारत होते, मी सुटेन का? आणि ते अत्यंत घाबरलेले दिसत होते. मी सुटेन का? जस्टिस खोसला यांनी हायकोर्टमध्ये फाशी शिक्षा यांची कायम ठेवली. त्या जस्टिस खोसलांनी ज्या दिवशी फाशी दिली 14 नोव्हेंबर नथुराम गोडसेला, ते फाशी देण्याच्या दिवशी डेथ वॉरंट वाचून दाखवलं. त्यावेळेला नथुराम गोडसे रडत रडत त्यांना असं म्हटला की संपूर्ण खटल्या दरम्यान एकदा तरी 1 सेकंद तरी तात्याराव आमच्याकडे प्रेमाने पाहतील, एखादं स्मितहास्य करतील, यासाठी डोळे तरसून गेले होते. पण तात्यारावांनी निराशा केली. आणि नंतर त्यांना ज्यावेळेला घेऊन चालले होते त्यावेळेला तो ओक्साबोक्शी रडत होता, त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. नारायण आपटेंनी 2-3 वेळेला अखंड भारत असं म्हटला, अमर रहे म्हणण्याचा आवाज सुद्धा नथुरामच्या तोंडून निघाला नाही. फासावरती ज्या वेळेला यांनी लटकावलं त्यावेळेला 1.5 मिनिटामध्ये नारायण आपटेचा मृत्यू झाला. 10 मिनिट नथुरामचं शरीर फडफड करत होतं. हे जस्टिस खोसलांनी लिहून ठेवले, जे विटनेस होते त्या सगळ्या गोष्टी. यांना काय कशाचा आहे? यांनी यांची सुटका करून घेतली. यांची सुटका झाली, हे परत आले आणि आता बोलतात की त्यांना गोवलं. तर त्यांना गोवलं तर 49 सालपासून 66 सालपर्यंत एकदा सुद्धा ते स्वतः का नाही बोलले मला गोवलं म्हणून? त्यांनी स्वतः बोलायचं होतं ना मला बोललं, का नाही बोलले? आणि त्याच्यातला निसंदिग्ध पुरावा ऍक्च्युअली जो होता पण तो कोर्टासमोर त्यावेळेला आला नाही, तो कपूर कमिशन समोर आला. यांचा जो प्रायव्हेट सेक्रेटरी होता गजानन विष्णू दामले आणि आप्पा कासार नावाचा बॉडीगार्ड, या दोघांनी अंडर 164 कन्फेशनल स्टेटमेंट दिलं होतं की कॉन्स्पिरसी सावरकर सदनमध्ये रचली गेली. कट सगळा तो कपूर आयोगासमोर ज्यावेळेला आला तेव्हा कपूर आयोगाने त्याचा निसंदिग्ध निकाल दिला. पण मग काय 66 साली यांचा मृत्यू झाला, 65 साली कपूर आयोगाची स्थापना झाली आणि हा सगळा पुरावा तिथं जमा झाला. त्यावेळेला यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला किमान जन्मठेप तर नक्कीच होईल, वयाकडे पाहून थोडीफार सहानुभूती देतील. मग यांनी आत्महत्या केली. फक्त हे शब्द सामर्थ्य चांगलं होतं, वेगवेगळे शब्दांना जन्म घालायचे, त्यामुळे त्याला यांनी नाव दिलं पयोपवेश. वा. आणि ही व्यक्ती म्हणजे यांच्या बाबतीत भगतसिंगांच्या बाबतीमध्ये भगतसिंगांच्या ज्या सहकारी होते जे भगवती चरण बोरा, ज्यांच्या घरामध्ये भगतसिंग राहायचे,
आणि यांची पत्नी दुर्गा भाभी आणि मुलगा त्यांचा शची यांनी भगतसिंगांना लाहोरच्या बाहेर ट्रेननी काढलं होतं. तर भगतसिंगांना मारायचं होतं स्कॉटला, मेला सॉन्डर्स म्हणून स्कॉटची बदली झाली मुंबईला. तर स्कॉटला मारण्यासाठी दुर्गा भाभी या शचीला घेऊन मुंबईला आल्या. शची 8 वर्षाचा होता. तो भगतसिंगांना नंबू चाचा म्हणायचा. आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर भगवती चरण वोरा हे बॉम्ब बनवत असतानाच स्फोट झाला आणि त्यात वाढले. पण दुर्गा भाभी एकट्या शचीला घेऊन मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर त्या यांच्या घरी गेल्या, वीराच्या. त्यांच्या घरी शचीला सोडलं. 300 रुपये दिले आणि सांगितलं माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर शचीला कानपूरला अमुक अमुक पत्त्यावर सोडा. आणि लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोर दुर्गा भाभींनी स्कॉटवरती गोळ्या मारल्या. स्कॉट तिथंच खाली पडला म्हणून त्या तिथून पळाल्या. लपत लपत तिसऱ्या दिवशी त्या यांच्या घरी पोहोचल्या. यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा यांनी असं सांगितलं की ती घटना ऐकल्यानंतर ही ब्याद आमच्या गळ्यात नको म्हणून आम्ही त्याला त्याच दिवशी घरातून बाहेर काढलं. 8 वर्षाचा मुलगा घरात ठेवणं ही ब्याद वाटली होती वीराला. आणि मग त्या आणखीन 2 दिवस त्याला शोधत फिरल्या. शेवटी एका फुटपाथवर एका व्यायामशाळेच्या बाहेर तो असा भुकेला झोपलेला दिसला. दुर्गा भाभींनी शचीला घेतलं आणि त्या परत आल्या कानपूरला. कानपूरला आल्यानंतर जेव्हा त्यांनी हा प्रसंग सांगितला त्यावेळेला सगळेजण त्यांच्यावर चिडले, सगळे क्रांतिकारक. ते असं म्हटले की अविश्वसनीय लोकांच्या यादीमध्ये ज्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे अशा माणसाच्या घरी तू शचीला घेऊन गेलीच का बरं? ही मी माझी कहाणी सांगत नाहीये. हा दुर्गा भाभींचा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू नेहरू मेमोरियलच्या आर्काइव्ह मध्ये आहे. आणि आता जर नरेंद्र मोदींनी त्या आर्काइव्ह नष्ट केल्या असतील तर माझ्याकडे त्याची कॉपी आहे. आपण पुन्हा आर्काइव्ह तयार करू. पण हा इतिहास श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांचं आत्मचरित्र ते यांनी गायब केलं, लिव्ह फ्रॉम माय डायरी नावाचं. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 370 कलम लागू करावं, काश्मीरचा प्रश्न हा युनायटेड नेशन्स मध्ये न्यावा, काश्मीरमध्ये प्लेबिसाइड घ्यावी, सार्वमत घ्यावं. या 3ही कॅबिनेट रेझोल्युशन्स वरती माझी सही आहे. त्यांची सही आहे. हे प्रश्न युनायटेड नेशन्स मध्ये न्यावे, 370चं स्पेशल स्टेटस काश्मीरला द्यावं, याच्यावर श्यामाप्रसाद मुखर्जींची कॅबिनेट ठरावावरती सही आहे. पण पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून मी राजीनामा दिल्यानंतर आम्ही हा मुद्दा उचलून धरायचं ठरवलं आणि अख्ख्या देशात विष पसरवलं, संपूर्ण देशात. तो जो लग्नाचा करार होता 370 हा मॅरिटल बॉन्ड होता. तो मॅरिटल बॉन्डच तुम्ही तोडला आणि लद्दाखमध्ये चीन घुसला. आणि आता त्याच्याबद्दल काही बोलूच शकत नाही. 14 साली सांगत होते लाल आग दिखाएंगे, अभी तो पीली चड्डी दिखा रहे हो चीन को. पण ही परिस्थिती झालेली. त्याच्यात हा श्यामाप्रसाद मुखर्जींचा इतिहास. त्याच्यानंतर ते दीनदयाल उपाध्यायांचं फक्त सांगितलं मगाशी, अटल बिहारी वाजपेयी. दीनदयाल उपाध्यायांचा खून करणाऱ्यांपैकी एक माणूस ज्याला भारतरत्न मिळाला. 42च्या आंदोलनाच्या वेळेला ग्वाल्हेरमध्ये यांना अटक झाली. त्यावेळेला त्यांनी असंच एक ऍफिडेव्हिट करून दिलं की मी आंदोलनात सहभागी नव्हतो, मी गर्दीमध्ये उभा राहून आंदोलन पाहत होतो. त्याच्यावरती त्यांना विचारलं की आंदोलनात कोण होतं मग यांनी नावं सांगितली आंदोलनात कोण होतं आणि ज्यांना सांगितली त्यांना 4-4 वर्षाची शिक्षा होती. ऐकली गंमत. याच बलराज मधोकांनी लिहून ठेवलं कि एक दिन मेरे पास संघ ने अटल के निवास पर रखा हुआ कर्मचारी आया. 24 राजेंद्र प्रसाद नावाच्या निवासस्थानी ते राहायचे. और उसने आकर मुझे बोला कि अटल ने 24 राजेंद्र प्रसाद को वेश्याओं का अड्डा बना के रखा है. मला एक म्हणून तुम्ही असं बोलता लाज नाही वाटत का? मी म्हटलं करणाऱ्याला वाटलं पाहिजे. त्यांनी काय केलं हे मी फक्त बोलतोय. हे घेऊन ठेवलेलं आहे ना.
पण त्यांच्याच माणसाने लिहिले असं काही नाही. जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक बलराज मधोर त्यांनी हे लिहून ठेवलं की हे असं असं आहे. आणि मी याच्याबद्दल मैंने जब गुरुजी से बात की, मैंने ये गोळवलकर को बताया, तब गुरुजी ने मुझे कहा कि संगठन चलाना होगा तो इस किस्म का जहर तो मुझे हर रोज पीना पड़ता है. मनुस्मृती इराणीला कोणाची लाज वाटायला पाहिजे? याची लाज वाटायला पाहिजे ना. पण एक नंबरचं कामगावखोर, आणीबाणीमध्ये हे एकही दिवस तुरुंगात नव्हते असं सुब्रमण्यम स्वामींनी लिहून ठेवलं. हे दरवेळेला असं सांगायचे की मी आजारी आहे, मला हॉस्पिटलमध्ये ठेवा, आणि ते पूर्ण काळ हॉस्पिटलमध्ये राहिले. देवळसांनी 6 वेळेला इंदिरा गांधींना पत्र पाठवली की तुमच्या संपूर्ण 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी संघ तुम्हाला मदत करायला तयार आहे, आम्हाला अटक करू नका किंवा आम्हाला सोडा. शंकरराव चव्हाणांना विनंत्या केल्या की मागची भेट घालून द्या इंदिरा गांधींबरोबर. प्रत्येक वेळेला लोटांगण घातलेलं आहे. आज कुठल्या तोंडाने सांगता की आणीबाणी आली होती ना, असं असं झालं होतं? तुम्ही तर बाजूने राहायला तयार होतात ना त्यावेळेला. नंतर निवडणुका झाल्या, हे परराष्ट्र मंत्री झाले अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले त्यावेळेला भारताचे इस्रायल बरोबर राजनैतिक संबंध नव्हते कुठल्याही स्वरूपाचे. भारत नॉन अलाइन मुवमेंटचा एक महत्वाचं राष्ट्र होतं, नेतृत्व करणारं राष्ट्र होतं. इस्रायल बरोबर भारताचे राजनैतिक संबंध नव्हते. माझ्या देशाचा परराष्ट्र मंत्री वेश बदलून इस्रायलच्या मोशे दायान या पंतप्रधानाला भेटायला गेला, आणि ही बातमी न्यूयॉर्क टाइम्स पासून अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. आमचं सुदैवानी वर्तमानपत्राचं दुकान होतं आणि माझ्या वडिलांना अशी सर्व कात्रणं जपून ठेवायची सवय होती. माझ्याकडे आजही ते कात्रण आहे. पेपरमध्ये बातमी छापून आली की भारताचा परराष्ट्र मंत्री वेश बदलून मोशे दायानला भेटतोय, आणि नाचक्की झाली देशभर, जगभर भारताची. चीननी ज्या वेळेला व्हिएटनामवरती आक्रमण करायचा विषय सुरू केला त्यावेळेला हे चीनमध्ये परराष्ट्र मंत्री, आणि चौधरी चरण सिंगांना यांना फोन करून सांगावं लागलं उपपंतप्रधान त्यावेळेचे की तुम्ही परत या, तुम्ही परत येईपर्यंत चीनच्या या गोष्टीचा आम्ही निषेध करू शकत नाहीये, भारताला मान्य नाहीये व्हिएटनामवरती हल्ला करणं. मग हे परत आहे. 55 कोटीसाठी गांधींचा खून केला असं असं खोटं स्पष्टीकरण दिलं जातं. 71चं युद्ध झाल्यानंतर 93,000 युद्ध कैदी भारताने पकडले पाकिस्तानचे. हे 93,000 युद्ध कैदी सिमला करार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने 2 वर्षाच्या काळामध्ये सोडले. त्या करारानुसार या सर्व युद्ध कैद्यांचा आरोग्यापासून, आहारापासून, कपडे रस्त्यापासून, प्रवासापर्यंतचा संपूर्ण खर्च हा पाकिस्ताननी भारताला द्यायचा होता. त्या खर्चाची 110 कोटी रक्कम अटल बिहारी वाजपेयींनी परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानची माफ केली. आता 55 कोटीसाठी गांधी, 110 कोटीसाठी किती त्रैराशिक मांडायचं का? कारण गांधी आणि वाजपेयी काय तुलना आहे का? पण हे नाही सांगणार. या पद्धतीने प्रत्येक गोष्ट होते. आणि आज आपण काय करतो? प्रत्येक ठिकाणी द्वेष, प्रत्येक ठिकाणी द्वेष. म्हणजे माझ्या असं मनात येतं, मी कालही ते विचारलं की तुम्हाला कोणाला अत्यंत धर्मद्वेष्टा, अत्यंत जातद्वेष्टा, म्हणजे अगदी विष द्वेषाचं असा एक तरी स्वातंत्र्य सैनिक माहितीये का? एक की जो अत्यंत द्वेष करायचा इतर धर्माचा, इतर कुठल्याही माणसाचा, जातीवरून. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी कधीही धर्माचा आणि जातींचा द्वेष केला नाही. आणि तुम्ही आमचं ते पसरवून पाहताय ते स्वातंत्र्याचं नाव घेऊन. आम्ही नाकारतो, आम्ही तुमच्या या सापळ्यात चालत जाणार नाही. हेट्रेड हॅज अन एक्सपायरी डेट. द्वेषाचा मृत्यू अटळ आहे. लव्ह इज टाइमलेस. मला गांधी मोठा का वाटतो? कारण गांधींनी जगाला शाश्वत मूल्य दिलं. ते प्रेम असेल, प्रामाणिकपणा असेल, सत्य असेल, अहिंसा असेल. जगातल्या कुठल्याही भाषेच्या, धर्माच्या, रंगाच्या देशात गेलं तरी त्या सगळ्यांना हे हवंय. त्यामुळे शाश्वत मूल्यच टिकणार. तुमची नफरत, तुमचा द्वेष, तुमची हेट्रेड मरणारच मरणार. कारण त्याला एक्सपायरी डेट आहे. ती बाळगणारा माणूस सुद्धा थकून जातो.
दिवसभर द्वेष करून करून तो घरच्यांशी पण प्रेमाने वागू शकणार नाही. त्यामुळे हे होणारच आणि त्या द्वेषाचा मृत्यू लवकरात लवकर व्हावा म्हणून या शाश्वत मूल्यांचा आग्रह आम्ही धरणारच. 1001% धरणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा. आज प्रत्येक राज्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करून ठेवला आहे. मणिपूर असेल, म्हणजे मणिपूरच्या एका बाजूला चीन आहे, तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही. तुमच्याच सुरक्षा व्यवस्थेची हत्यारं चोरीला गेलेली आहे. 6-6 लाख गोळ्या चोरीला गेलेल्या आहेत. कुठल्या मणिपूरमध्ये? ज्या मणिपूरमध्ये तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी मनोरमा नावाच्या एका कुकी समाजाच्या मैतेई समाजाच्या मुलीला आसाम रायफल्सनी मारलं, एन्काउंटर केलं तिचं. म्हणून मनोरमाच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आपल्या मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या हेडक्वार्टर्सच्या बाहेर 6 कुकी समाजाच्या महिलांनी नग्न आंदोलन केलं. हे मणिपूर होतं. त्या आंदोलनानंतर इरॉम शर्मिलांनी अनेक वर्ष उपोषण केलं. आता तर ती पूर्ण भ्रमिष्ट झालेली आहे. त्या इरॉमची आई मैतेई आणि वडील कुकी. अशा मणिपूरमध्ये तुम्ही इतकं विष पसरवलं की महिलांच्या रस्त्यावरून धिंड काढली जाते. काय कुठल्या थराला घेऊन झालेलं आहे? आणि त्याच्याबद्दल संसदेमध्ये अविश्वास आल्यानंतर अविश्वासामध्ये सदस्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय विचारायचंय हे ऐकायला सुद्धा हा उर्मट माणूस 1 सेकंद संसदेत उभा राहत नाही, बसत नाही. मणिपूर चाललं होतं त्यावेळेला वॉशिंग्टन DC. मी त्याला तिथं गेलो होतो वॉशिंग्टन DCला. आणि त्या सगळ्या 75 काँग्रेसमनचं जे पत्रमित्र बनवलं तेही मी त्यावेळेला धावपळ करत होतो. त्यांच्याच पैकी एकाने बोलवलं होतं तिथं. कारण मी त्यांना म्हटलं मी रस्त्यावर येऊन उभा राहून भाषण करेन, प्रोटेस्ट करेन. तुमच्याकडे अधिकृत पोझिशन आहे, तुम्ही करा की काहीतरी. तर आम्ही काय करणार? म्हटलं बॉयकॉट करा. त्यांनी ते बॉयकॉट वगैरे केलं. पण तिथं 16 ट्रक 4ही बाजूंनी LCD स्क्रीन लावलेल्या आणि त्या LCD स्क्रीनवरती क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असे 16 ट्रक वॉशिंग्टन DC मध्ये फिरत होते. एवढी नाचक्की कधी झाली भारताची? वॉशिंग्टन पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नल या 2 वर्तमानपत्रांनी स्वतःच्या वतीनं फ्रंट पेजवरती फुल पेज जाहिरात छापली की भारतातल्या लोकशाही माध्यम स्वातंत्र्यावरती कसा क्रूर हल्ला होतोय. ब्रुटल अटॅक ऑन इंडिया प्रेस फ्रीडम त्यांनी स्वतःहून छापला. आणि तिथं आतमध्ये पत्रकार परिषदेमध्ये यांना भाग पडलं, एक प्रश्न घ्यावा लागला, पण उत्तर यांनी आधीच तयार करून ठेवलं होतं. तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे की त्या पत्रकाराचा प्रश्न झाल्यानंतर यांनी इयरफोन काढून ठेवला आणि इयरफोन काढून ठेवल्या क्षणी ट्रान्सलेटरचं उत्तर सुरू झालं आणि मग हे बोलायला लागलं. याचा अर्थ तिने काही का विचारेना, मी काय बोलायचं हे मी ठरवून टाकलं होतं. आणि मग ती पत्रकार परिषद झाल्यानंतर ते पत्रकार बाहेर आले. त्यातला एक माझा खूप चांगल्या ओळखीचा आहे, डेमियन केव, ज्यांनी नंतर न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक मोठं आर्टिकल लिहिलं. तो मला म्हणे हा माणूस आम्हाला काय वेडा समजतो का? तर म्हटलं म्हणजे? पण हा सांगतो डेमोक्रेसी इज इन आवर DNA. अरे माझ्याच देशाने तू अनडेमोक्रेटिकली वागतो म्हणून 10 वर्ष तुला व्हिसा दिला नाही. हा माणूस आम्हाला सांगतो की भारतामध्ये आम्ही इकॉनॉमिक ग्रोथ कशी करतोय. मी स्वतः हिंडेनबर्ग रिपोर्ट छापला, त्यांनी स्वतः त्यावेळी तो पब्लिश केला होता. आणि हा माणूस सांगतो इकॉनॉमिक ग्रोथ आम्ही कशी करतोय. म्हणजे एवढा ॲरोगन्स आहे. म्हटलं हो, पण याला मी ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी असं म्हणतो. हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे याचा. आणि हा यांचा साथीचा आजार आहे. वरपासून खालपर्यंत सगळीकडे हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा असतो. तो पराकोटीचा असतो. पण हा या अवस्थेपर्यंत प्रत्येक गोष्ट आणून ठेवायची. राज्यांमधली सरकार कशी पाडली जाणार, कुठल्या पद्धतीने देशाची संसद चालते, न्याय व्यवस्थेची काय सिच्युएशन करून ठेवली. त्या लोयांच्या गुन्ह्याचं तर अख्खं इन्व्हेस्टिगेशन मी केलं त्यावेळेला ते जे काही त्याच्यानंतर घडलं, अगदी माझ्यावरचे हल्ले असतील, फायरिंग असेल, सगळं झालं. पण या सिच्युएशन मध्ये देश येतो. मला लोक असं म्हणतात की काय डिलीट केलं. म्हटलं हीच बातमी, अशीच बातमी मी
2014च्या आधी केली असती तर ती लोकांना स्वाभाविक वाटली असती की हा, तेव्हा हल्ले होत नव्हते, तेव्हा शिवीगाळ होत नव्हती, तेव्हा यातला काहीच भाग होत नव्हता. आता शासनाची वागण्याची पद्धत बदलली म्हणून हे हिमतीचं काम वाटायला लागलं. पण हेच आधीही करत होतो, पण ते सरकार तसं वागणूक देत नव्हतं. आज तशी परिस्थिती आलेली आहे. काय ते विभत्स होतं की नाही, त्या सेंगॉलचं ते काय प्रकरण केलं नवीन संसदेचं उद्घाटन करत असताना, विभत्स दृश्य होतं अत्यंत. आणि ते होत असताना रस्त्यावरती त्या महिला पैलवानांना मारहाण केली जात होती. म्हणजे विचार करा, त्या मुलींना वर्षानुवर्ष रोज ट्रेनिंग दिलेलं आहे की तुमच्या वजनाच्या दीडपट वजन उचलून फेकायचं, आणि त्या मुली हातही उचलत नाही, त्या मार खाऊन घेत नाही, त्या अहिंसक पद्धतीने आंदोलन करतायत. जेव्हा देशाची नवीन संसद तुम्ही बांधताय त्या दिवशी जो समुदाय 24 तास कमरेला हत्यार लावून फिरतो, अशा शीख समुदायाने केलेलं किसान आंदोलन अहिंसक मार्गाने केलं, पण या देशाला एक धडा घालून दिला की अत्यंत उन्मत्त झालेल्या सत्तेला सुद्धा झुकवता येऊ शकतं. आणि आजही एक नॅरेटिव्ह ते सतत 4-5 वर्षापासून प्लांट करण्याचा प्रयत्न करतायत की हो झाला असेल चूक, अमुक झाला असेल, तमुक झाला असेल, तमुक झाला असेल, पण ते काय, ते ईव्हीएम आहे ना, तोपर्यंत काही मोठी हालत नाही. हे त्यांनी आपल्यामध्ये सोडलेला किडा आहे आपल्या मेंदूत, हे लक्षात घ्या. ईव्हीएम मॅनिप्युलेट करून सुद्धा भाजपला मतं किती मिळाली? 37%. विरोधात किती होती? 63%. ही 63% जर का फुटली नाही, एकत्र राहिली, तर ईव्हीएमचं मॅनिप्युलेशन सगळं यांना हरवता येईल. आणि तेच आता होत आहे. इंडिया ही जी आघाडी तयार होते, त्यामुळे जी एकदम पायाखालची जमीन सरकल्यासारखं वागायला लागले, भाषण करताना शब्दांचे उच्चार सुद्धा नीट होत नाहीये. याचं कारण ते आहे, तो जो स्ट्रेस आलेला आहे तो याच्यातून आलेला आहे की पायाखालची जमीन हादरलेली आहे, हल्ली आहे. कारण सत्ता गेली तर काय होईल हे माहिती आहे, आणि आता सत्ता गेली तर काय करायचं हे आपणही लक्षात ठेवायला हवं. सिरियसली सांग, एक छोटीशी कविता आहे, माझा मित्रच आहे तो योगायोगाने, आम्ही अजीज, पण ते खूप गाजलेली त्याची कविता आहे. तुम हमें कत्ल कर दो, हम बनकर भूत लिखेंगे, तुम्हारे कत्ल के सारे सबूत लिखेंगे, तुम अदालतों में चुटकुले लिखो, हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे, बहरे भी सुन ले इतनी जोर से बोलेंगे, अंधे भी पढ़ ले इतना साफ लिखेंगे, तुम काला कमल लिखो, हम लाल गुलाब लिखेंगे, तुम जमीन पे जुल्म लिखो, हम आसमान में इनकलाब लिखेंगे, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा, ताकि तुम्हारे नाम पर लानतें भेज सके, ताकि तुम्हारे मुजस्समों पर काली खेल पोछी जा सके, तुम्हारे नाम तुम्हारे मुजस्समों को आबाद रखा जाएगा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. आणि ही आपली जबाबदारी असेल. कारण हे बदलल्यानंतर फक्त 24 एवढंच टार्गेट धरून ठेवलं तर ही विश्ववल्ली प्रत्येक संस्थेमध्ये पसरलेली आहे. त्यामुळे ही मुळापासून जर काढायची असेल तर आज आपण सुरू करत असलेली लढाई ही 2050 पर्यंत लढायची. माझी 50 पर्यंत लढायची तयारी आहे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत सुद्धा चुकवायची तयारी. मला माझ्या घरामध्ये धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय वातावरण, पालन पोषण मिळालं कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी, आजोबांनी चुकवलेली होती. माझ्या मुलीला ते वातावरण मिळावं असं मला वाटत असेल तर त्याची किंमत मी चुकवायला हवी. आपल्या त्या 33 कोटींपैकी कोणीही खाली येणार नाहीये आणि असं ताटात भरून लोकशाही घे, धर्मनिरपेक्षता घे असं करणार नाहीये. ही आपल्यालाच मिळवायची आहे, ते आपणच टिकवायची आहे. आणि प्रत्येक गोष्टीची किंमत असते, मोफत काही जगात मिळत नाही. ती ही किंमत आपल्याला चुकवायला लागेल. जी किंमत चुकवायला लागेल ती किंमत चुकवायला आपण तयार राहिलं पाहिजे. तर स्वातंत्र्य दिन,
स्वातंत्र्य महोत्सव, अमृत महोत्सव हे सगळं साजरं करण्यामध्ये अर्थ आहे, तर राजीव गांधींची जयंती साजरी करण्यात अर्थ आहे, तर त्या दाभोळकरांच्या बलिदानाला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर मग फक्त स्वार्थ आहे. आणि त्यासाठी करू नका. आपल्याला काहीतरी देणं लागतो, आपण ते देणं फेडायचं आहे या देशाचं. मी रस्त्यावर पेपर विकले, मी कायम माझ्या मुलीला हे सांगतो की या बसमधून त्या बसमध्ये जाऊन पेपर ज्यावेळेला द्यायचो त्यावेळेला 4थी मध्ये असताना माझ्याकडून पेपर विकत घेणारा प्रत्येक जण काही पेपर वाचण्यासाठीच घ्यायचा का? त्यातल्या एखाद्याला कीव येत असेल की हा 4थीतलं एवढं लहान पोरगं ओरडून ओरडून पेपर विकतंय, घेऊ आपण, याला मदत होईल म्हणून एखादा घेत असेल, तो जो कोण एक असेल त्या एकाचं मी देणं लागतो की नाही लागत? मग ते जर देणं फेडायचं असेल तर हे आज करायला हवं. सर्व शक्तीनिशी, सर्व ताकदीनिशी या उन्मत्त झालेल्या फॅसिस्ट लोकांचा विरोध करायला हवा आणि तो नंतरही करत राहायला हवा. हे आपण केलं पाहिजे. याच्यासाठी जितकं बोलावं लागेल तितकं बोललं पाहिजे. असं आहे, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है.